चलो बॅक आफ्टर द ब्रेक आलेला आहे आपलं लाईट सुद्धा आणि आपण आता पुढे जात आहोत. ओके, चला आपण बघितलेलं एसबीयू चं झाल्यानंतर आता पुढे जाऊयात. आपण बघूयात मॅट्रिक्स स्ट्रक्चर. मोस्ट ऑर्गनायझेशन्स फाइंड ऑर्गनायझिंग अराउंड आयदर फंक्शन्स or around production geography provides an appropriate organizational structure. The matrix structure may be very appropriate when organizations conclude that neither functional nor divisional forms, nor even when combined with horizontal linking mechanisms like strategic business units, are right for implementation of strategy. In matrix structures, functional and product forms are combined simultaneously at the same level of organization. Employees have two superiors, a product or project manager and a functional manager. The home department, that is the engineering, manufacturing, marketing, is usually functional and reasonably permanent. People from these functional units are often assigned temporarily to one or more product units or project. The product units projects are usually temporary and act like divisions in that they are differentiated on a product market basis. बघा थोडक्यात काय आहे बाळांनो, जिथं जिसका कोई नहीं उसका मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स मध्ये आपण काय करतो, एक पर्टिक्युलर प्रोडक्ट साठी पर्टिक्युलर माणूस एका पर्टिक्युलर प्रोजेक्ट पुरताच अपॉइंट केला जातो टेम्पररी. जसं की तुमच्या ओळखीत कोण जॉब करणार असेल तर ते सांगतं बघा, आज युएस ला प्रोजेक्ट आहे महिनाभर, मी तिकडे चाललोय. कोणाचा इंडोनेशियाला प्रोजेक्ट आहे, मी तिथं चाललोय. कोणाचा दिल्लीला प्रोजेक्ट आहे, मी तिथं चाललोय. हे काय आहे, हे टेम्पररी बेसिसवरती फंक्शनल लेवलची माणसं ही त्या प्रोडक्शनला मार्केटिंगला अटॅच केलेली असतात. लक्षात आलं का? म्हणजे एका माणसाला दोन मॅनेजर्स असतात. कोणता? जो माणूस तिथे काम करतो त्याला दोन मॅनेजर्स असतात. एक फंक्शनल मॅनेजर जो की टेम्पररी त्या प्रोजेक्ट पुरता तिथं आलेला असतो, आणि एक नॉर्मल बिझनेस मॅनेजर जो की तिथं कायम एक प्रेझेंट असतो. लक्षात आलं का? सो दोन फंक्शनल मॅनेजर असतात. इतकं सिंपल आहे. लक्षात आलं का? इज द मोस्ट कॉम्प्लेक्स ऑफ ऑल डिझाईन्स बिकॉज इट डिपेंड्स अपॉन both vertical and horizontal flows of authority and communication. In contrast, functional division structure depend primarily on vertical flows of authority and communication. बघा साहजिक आहे बाळांनो, हे कॉम्प्लेक्स आहे का? कारण व्हर्टिकल लेवलला माझा सिनियरला त्याला पण मला रिपोर्टिंग करायचं आहे, आणि हॉरिझॉन्टल लेवलला म्हणजे सेम बिझनेसच्या दुसऱ्या कुठल्या तरी ब्रांच वरनं माझ्याकडे आलेल्या माणसाला मला रिपोर्टिंग करायचं, डबल रिपोर्टिंग. बरोबर आहे का? बाकी ठिकाणी व्हर्टिकल रिपोर्टिंग असतं, आपल्या सुपिरियर्सना प्रत्येक जण रिपोर्ट करत करत वर जात असतो. लक्षात आलं का? साधं सोपं सरळ आहे. अ मॅट्रिक्स स्ट्रक्चर कॅन रिझल्ट इन हायर ओव्हरहेड बिकॉज इट हॅज मोर मॅनेजमेंट पोझिशन्स. साहजिक आहे ना, दोन दोन मॅनेजर आले म्हणल्यावर जास्ती कॉस्ट आली. अदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रक्चर दॅट कॉन्ट्रीब्यूट टू ओव्हरऑल कॉम्प्लेक्सिटी इन्क्लूड ड्युअल लाईन्स ऑफ बजेट अथॉरिटी, व्हायोलेशन ऑफ द युनिटी कमांड प्रिन्सिपल, ड्युअल सोर्सेस ऑफ रिवॉर्ड अँड पनिशमेंट, शेअर्ड अथॉरिटी, ड्युअल रिपोर्टिंग चॅनल्स अँड द नीड ऑफ एन एक्सटेन्सिव्ह इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. लक्षात आलं का? जे ते डबल आहे. दोन्ही मॅनेजरच्या वेगळ्या पॉलिसीज असतील त्या क्लॅश करू शकतात, दोन्हीचे वेगळे बजेट्स येऊ शकतात, ते क्लॅश करू शकतात. युनिटी प्रिन्सिपलला की एका ऑर्गनायझेशनला एकच बजेट असलं पाहिजे, तर त्या ऑर्गनायझेशनचं पण बजेट पण त्या प्रोजेक्टचं पण सेपरेट बजेट येतं. लक्षात येतंय का? ड्युअल कम्युनिकेशन, एकाच माणसाला दोन दोन जणांना रिपोर्टिंग, त्या दोन जणांचं आपसात रिपोर्टिंग व्हायला पाहिजे. लक्षात येतं का? कॉम्प्लेक्सिटी असल्यामुळं द मॅट्रिक्स स्ट्रक्चर इज वाइडली युज्ड इन मेनी इंडस्ट्रीज इन्क्लुडिंग कन्स्ट्रक्शन, हेल्थकेअर, रिसर्च अँड डिफेन्स. बघा बेसिक बेस्ट आहे कन्स्ट्रक्शन, या साईट वरून उचलायचं त्या साईटवर जायचं. डिफेन्स, आर्मी, या कॅम्प मधून उचलायचं तिकडे ट्रान्सफर होते, तिकडून इकडे ट्रान्सफर होते. लक्षात येते का? सम ऍडव्हान्टेजेस आर दॅट प्रोजेक्ट ऑब्जेक्टिव्हज आर क्लिअर, देर आर मेनी चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन, वर्कर्स कॅन सी द विजिबल रिझल्ट्स ऑफ वर्क अँड शटिंग डाऊन इज रिलेटिव्हली इझी. सिंपल आहे की तुम्हाला परमनंटली कुठं राहायचंच नाहीये. त्या प्रोजेक्ट झाला की परत एकदा होम युनिटकडे परत यायचे, प्रोजेक्ट झाला की परत सेंटरला यायचे. त्यामुळे ते शटिंग डाऊन पण सोपं असतं. एखादा प्रोजेक्ट चालू आहे, चल बंद कर, बोरे बिस्तर बांध आठवड्याभर तिकडे. लक्षात आलं का? इन ऑर्डर फॉर मॅट्रिक्स स्ट्रक्चर टू बी इफेक्टिव्ह, ऑर्गनायझेशन्स नीड प्लॅनिंग, ट्रेनिंग, क्लिअर म्युच्युअल अंडरस्टँडिंग ऑफ रोल्स, एक्सलंट इंटरनल कम्युनिकेशन, म्युच्युअल ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स. साहजिक आहे, ट्रेनिंग द्यायला पाहिजे. जो कोण त्या प्रोजेक्टवरून जाणार आहे, स्पेसिफिक प्रोजेक्टची त्याला नॉलेज मिळावं याकरता त्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्याचा स्किल सेट बघितला पाहिजे. बरोबर का? त्याच्यानंतर आपला आपापसात जो माणूस एखाद्या ठिकाणून उठून दुसऱ्या ठिकाणी जातोय त्या दोघांचा एकमेकांवरती कॉन्फिडन्स डेव्हलप झाला पाहिजे, ट्रस्ट डेव्हलप झाला पाहिजे. द मॅट्रिक्स स्ट्रक्चर इज यूज्ड मोर फ्रिक्वेंटली बाय बिझनेस बिकॉज दे आर परस्युइंग स्ट्रॅटेजीज टू ऍड न्यू प्रोडक्ट्स, customer groups and technology to their range of activities. Out of these changes are coming of product managers, functional managers, geographic managers.
all of whom have important strategic responsibilities. When several variables such as product, customer, technology, geographic, functional have roughly equal strategic priorities, a matrix organization can be effective structural form. साहजिक आहे, जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं काम असतं, वेगवेगळे तुम्हाला जिओग्राफिक एरियाज कव्हर करायचे असतात, वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक एरियाचे असतात, अशा वेळी तुम्हाला मॅट्रिक्स ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर एकदम बेस्ट पडतं. का? कारण इकडचं तिकडे जातोय, तिकडचं इकडे ते पटापटा एक्सचेंज ऑफ रिसोर्सेस होतात, एक्सचेंज ऑफ आयडियाज होतात. Was developed to combine the stability of functional structure with the flexibility of product form. बघा, स्टेबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी दोन्हीचं कॉम्बिनेशन. इट इज व्हेरी युजफुल when external environment, technology, market aspects is very complex and changeable. It does, however, produce conflicts revolving around duties, authority, resource allocation. To the extent that goals to be achieved are vague and technology is poorly understood, continuous battle for power between product and functional managers is likely. साहजिक आहे, दोन अथॉरिटी आल्या की दोघांचे पॉवर डिफाईन करणं आलं आणि दोघांचे पॉवर डिफाईन करताना दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट येण्याची पॉसिबिलिटी असते. बघा आता विषय कसा आहे बघा, टॉप मॅनेजमेंट आहे बरोबर, त्यांच्या अंडर ह्या डिव्हिजन्स आहेत मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स, फायनान्स आणि पर्सनल. त्यांनी काय केले, प्रत्येकाने आपापल्या 4 टीम्स तयार केल्यात बरोबर, लक्षात आलंय. आता ह्याच्यातली कोणती टीम एकमेकांसोबत काम करू शकते एक पर्टिक्युलर प्रोजेक्ट करता, लक्षात आलं का, समजलंय का तुम्हाला? सिंपल आहे. द मेट्रिक स्ट्रक्चर ऑफन फाउंड इन एन ऑर्गनायझेशन ऑर विद इन एसबीयू व्हेन 3 कंडिशन्स एक्झिस्ट. बघा 3 कंडिशन्स असतील तर मॅट्रिक्स येतं. आयडियाज नीड टू बी क्रॉस फर्टिलाइज्ड अक्रॉस प्रोजेक्ट्स ऑर प्रोडक्ट्स. लक्षात आलंय का? समजा या मॅन्युफॅक्चरिंग युनिट प्रोजेक्ट ए ला आहे, हे बी ला आहे, हे सी ला आहे आणि डी ला आहे बरोबर का. जर बी वाल्यांना ए च्या सेल्स युनिटची आयडिया पाहिजे असेल, ए वाल्यांना बी ची हवी असेल, म्हणजे काय क्रॉस एक्सचेंज गरजेचं आहे आयडियाज मध्ये. लक्षात आलंय का? त्याच्यानंतर रिसोर्सेस आर स्केअर्स, म्हणजे आपल्याकडचे रिसोर्सेस कमी आहेत, त्यामुळे आपल्याला इकडची टीम तिकडे, तिकडची टीम इकडे ऍडजस्ट करावी लागते. आणि ऍबिलिटीज टू प्रोसेस इन्फॉर्मेशन अँड टू मेक डिसिजन्स नीड टू बी इम्प्रूव्ह. बरोबर आहे का? समजा एखाद्या युनिटची एखादी टीम व्यवस्थित काम करत नसेल, त्यांना त्यांच्या ऍबिलिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला त्या टीम्स एक्सचेंज करता येतात. लक्षात आलं का? बघा चेंजिंग ऑर्गनायझेशनल डिझाईन. आधी काय होतं, एक मोठं बिझनेस असायचं, त्याच्या अंडर सगळे असायचे. आता काय झाले, मिनी युनिट्स आहेत आणि कोऑपरेटिव्ह रिलेशनशिप्स आहेत. ते मिनी युनिट्स हे जे छोटे छोटे हे आपापसात कुठल्या ना कुठल्या तरी प्रोजेक्टला एकत्र येतात, बॉन्डिंग डेव्हलप होतं, एक कोऑपरेशन डेव्हलप होतं. व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे सिनियर 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 कम्युनिकेशन. हे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, एकाच प्रोजेक्टची टीम दुसऱ्या प्रोजेक्टच्या टीमला सेम लाईन वरती कम्युनिकेट करते म्हणजे हॉरिझॉन्टल. लक्षात आलं का? सेंट्रलाइज टॉप डाऊन डिसिजन मेकिंग, म्हणजे वर्ण डिसिजन खालपर्यंत कन्वे होणार जुन्या फॉर्म मध्ये. नवीन मध्ये डिसेंट्रलाइज, कारण एका प्रोजेक्ट करता आम्ही सगळे मिळून डिसिजन घेऊ शकतो. व्हर्टिकल इंटिग्रेशन, व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणजे काय की प्रोसेसच्या एकतर बॅकवर्ड जायचं, मागच्या प्रोसेस सोबत इंटिग्रेट करू शकतो आपण, नाहीतर पुढच्या प्रोसेस सोबत एंड यूज प्रोडक्ट नंतर करू शकतो बरोबर. एका मोबाईल वाला असेल तर कॅमेरा असेल तर बॅकवर्ड इंटिग्रेशन, आफ्टर सेल्स असेल तर फॉरवर्ड इंटिग्रेशन. आता इथं आउटसोर्सिंग आणि व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन. काय होतं, आपल्याकडे रिसोर्सेस कमी असतात. जर रिसोर्सेस कमी असतील तर आपण काय करतो, एखादी ऍक्टिव्हिटी आउटसोर्स करतो अशा ऑर्गनायझेशनला ज्याच्याकडे तो रिसोर्स अवेलेबल आहे. जसं की सेल्स, मार्केटिंग काय करतो आपण, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीला देऊन टाकतो. प्रोडक्शन कोणाला तरी दुसऱ्याला देतो, आपण फक्त सेलिंगची ऍक्टिव्हिटीज करतो. लक्षात आलं का? वर्क किंवा क्वालिटी टीम्स असतात, म्हणजे ह्या ज्या टीम्स असतात वर्क टीम्स, त्या एका कोणाची तरी अथॉरिटी अंडर येत असतात. हे असतात त्या ऑटोनॉमस टीम्स असतात, पर्टिक्युलर ह्याच्यासाठी असाइनमेंटसाठी एकत्र येतात, आपापले डिसिजन्स ते त्या असाइनमेंट पुरते घेऊ शकतात. लक्षात आलं का? सिंपल आहे. फंक्शनल वर्क टीम्स असतात आणि क्रॉस फंक्शनल वर्क टीम्स असतात. फंक्शनल वर्क टीम्स म्हणजे एका फंक्शन अंडरच ते काम करतात. क्रॉस फंक्शनल म्हणजे एक युनिट दुसऱ्या प्रोजेक्टला, दुसरं युनिट पहिल्या प्रोजेक्टला फंक्शनिंग करू शकतं. लक्षात आलंय का? सिंपल, एकदम अवघड काय वाटतंय का? नाही. मिनिमल ट्रेनिंग लागतं इथं. मिनिमम ट्रेनिंग लागतं का? कारण एकच ऍक्टिव्हिटी असते, त्या ऍक्टिव्हिटीज त्या कॅरी आउट करत असतात. इथे एक्सटेन्सिव्ह लागतं का? कारण प्रत्येक प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे असू शकतात, प्रत्येक प्रोजेक्टचे डिझाईन्स वेगळे असू शकतात, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टचं त्यांना ट्रेनिंग देऊनच तिकडे पाठवावं लागतं. लक्षात आलंय का? स्पेशलाइज जॉब डिझाईन फोकस्ड ऑन इंडिव्हिज्युअल. बघा लक्षात आहे का? त्या इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक, त्या इंडिव्हिज्युअलच्या केपेबिलिटीज बघून त्याला तो जॉब दिला जातो. आणि इथं मात्र जॉबची रिक्वायरमेंट बघून माणसं तिकडे पाठवली जातात. लक्षात आहे का? हा फरक आहे दोन्हीमध्ये. समजलंय का? काय अवघड वाटतंय का? नाहीये. एकदम साधं, सिंपल, सोपं, सरळ आपण एक नॉर्मल ह्याच्यावरती चाललेलो आहोत.
बघा, फॉर डेव्हलपमेंट ऑफ मॅट्रिक्स डेव्हिस अँड लॉरेन्स भाऊ 2 जण हॅव प्रपोज 3 डिस्टिंक्ट फेजेस. बघा, 3 फेजेस मध्ये तुम्हाला मॅट्रिक्स आपल्याला इम्प्लिमेंट करायचे. क्रॉस फंक्शनल टास्क फोर्स. क्रॉस फंक्शनल टास्क फोर्स म्हणजे काय? एका प्रोजेक्टवरून दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जाऊ शकतील अशी एक फ्लेक्झिबल टीम तयार करा, जी की 2 फंक्शन्स वर एका वेळी वेगवेगळे फंक्शन सुद्धा हँडल करू शकतील. बघा, टेम्पररी टास्क फोर्सेस आर यूज्ड व्हेन प्रोडक्ट लाईन इज बीइंग इंट्रोड्यूस्ड. अ प्रोजेक्ट मॅनेजर इज इन चार्ज एज द की हॉरिझॉन्टल लिंक. लक्षात आले का? नवीन प्रोडक्ट दुसरीकडे काढायचंय, तात्पुरती टीम तिकडे पाठवा, ती रिसर्च करेल, डेव्हलपमेंट करेल, एक रिपोर्ट बनवेल, त्याचं काम संपलं, प्रोजेक्ट दुसऱ्याला हँड ओव्हर करा. लक्षात आलंय का? बेल वाजवली. ब्रँड मॅनेजमेंट. If the cross-functional task forces become more permanent, the project manager becomes a product or brand manager and a second phase begins. बरोबर आहे का? काय झालं? समजा 4-5 महिने ती टीम तिकडे थांबली त्या प्रोजेक्टला. आता त्या प्रोजेक्टला ती टीम थांबली. आता काय होतं? जेव्हा त्या प्रोजेक्टला ती टीम थांबते तेव्हा थोड्या वेळानंतर मग ते मॅनेजरची पोझिशन परमनंट व्हायला लागते. जशी जशी टीम थांबते तशी पोझिशन परमनंट होते. इन दिस अरेंजमेंट फंक्शन इज स्टिल प्रायमरी स्ट्रक्चर बट प्रोडक्ट और मॅनेजर्स ऍक्ट एज इंटिग्रेटर्स ऑफ सेमी परमनंट प्रोडक्ट्स और ब्रँड्स. लक्षात आले का? जसं आता समजा एखादा प्रोडक्ट एखाद्या मार्केटमध्ये आपण आणलं, बरोबर, आणि आता आणले 5-6 महिने 6 महिने झाले, आता स्टेबल व्हायला लागले प्रोडक्ट स्टेबल व्हायला लागले की माझी टीम पण हळूहळू स्टेबल व्हायला लागते. मग आपले पोझिशन हळूहळू परमनंट होतात, चेंज व्हायला लागतात. लक्षात आलंय का? आणि मॅच्युअर मॅट्रिक्स. द थर्ड फेज ऑफ मॅट्रिक्स इन्व्हॉल्व्स अ ड्युअल अथॉरिटी स्ट्रक्चर. बोथ द फंक्शनल अँड प्रोडक्ट स्ट्रक्चर्स आर परमनंट. ऑल एम्प्लॉईज आर कनेक्टेड टू बोथ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल मॅनेजर. Functional and product managers have equal authority and must work well together to resolve disagreements, resources and priorities. लक्षात आलंय का? आता काय झालंय? आता जसं जसं ते स्ट्रक्चर मॅच्युअर झालं तसं तसं काय झालं? एक फंक्शनल मॅनेजर आला आणि एक प्रोजेक्ट मॅनेजर आला. तो फंक्शनल मॅनेजर जो आहे तो त्या पर्टिक्युलर फंक्शनचं काम करतो आणि जो प्रोजेक्ट मॅनेजर आहे तो ऍट अ टाइम 1-2-3 प्रोजेक्ट हँडल करत असतो. तो माणूस असे 2 रिपोर्टिंगचे तुमचे ऑब्जेक्टिव्ह झाले. बरोबर आहे का? प्रोजेक्ट एकदा स्टेबल व्हायला लागला की तो माणूस उठून आता दुसऱ्या प्रोजेक्ट वरती जायला सुरुवात करणार. लक्षात आलं का? सो बघा, एक प्रोजेक्ट मॅनेजर आहे, तो ऍट अ टाइम 2 प्रोजेक्ट हँडल करतोय. ड्युअल अथॉरिटी स्ट्रक्चर कसं आहे बघा, या प्रोजेक्टला वेगळा फंक्शनल मॅनेजर आहे, ह्या प्रोजेक्टला वेगळा मॅनेजर आहे. लक्षात आलं का? आता ह्याच्या खालची जी माणसं आहेत यांना 2 जणांना रिपोर्टिंग करावं लागणार, फंक्शनल मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर. फंक्शनल मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर. लक्षात आलं का बाळांनो? एवढं साधं सोपं आहे. असं हे झालं ड्युअल अथॉरिटी स्ट्रक्चर. लक्षात आलं का? या माणसाकरता हे व्हर्टिकल रिपोर्टिंग म्हणजे माझा सिनियर मॅनेजर आणि हे हॉरिझॉन्टल रिपोर्टिंग एक प्रोजेक्टचा मॅनेजर. लक्षात आलं का? सिंपल आहे. कळालं का? एक प्रोजेक्ट आहे, एक प्रोजेक्ट मॅनेजर जो 2 प्रोजेक्ट हँडल करतो. प्रत्येक प्रोजेक्टला एक फंक्शनल मॅनेजर दिलाय. आता त्यांच्या अंडर ही जी लोक आहेत ह्यांना ड्युअल रिपोर्टिंग आलं. एक व्हर्टिकल रिपोर्टिंग माझ्या सिनियरला आणि ह्या माणसाकरता हॉरिझॉन्टल रिपोर्टिंग मला. ड्युअल रिपोर्टिंग आलं. लक्षात आलं का? कारण हे दोन्ही मॅनेजर सेम लेवलला काम करतायत, फक्त एकाच प्रोजेक्टला काम करतायत. लक्षात आलं? सिंपल आहे. ओके. However, matrix structure is not very popular because of difficulties in implementation and trouble in managing. लक्षात आहे का? हे डिफिकल्टी इम्प्लिमेंट करणं का? कारण एक माणूस किती प्रोजेक्ट बघणार आहे आणि ऍट अ टाइम दोन्ही प्रोजेक्टचं लक्षात ठेवायला जी टीम समजा ज्या ठिकाणी जी टीम लागेल ती उठून तिकडे शिफ्ट होते. पण नंतर शिफ्टिंगचा खर्च आला. लक्षात आलं का? शिफ्टिंगचा खर्च आला, त्यांचं बसस्थान बसवायचा खर्च आला. बरोबर आहे का? त्यांचं बसस्थान उठवायचा खर्च आला, त्यांचा लोकल खर्च आला. ह्या सगळ्या गोष्टी अवघड असतात. त्यामुळे मॅट्रिक्स स्ट्रक्चर हे पॉप्युलर जास्त नाहीये, पण काही काही ठिकाणी पर्याय नसला की ते वापरलं जातं. जसं की बघा, सोल्जर्स, एक प्रोजेक्ट झाला, एक असाइनमेंट झाली की त्यांना दुसऱ्या असाइनमेंटला ट्रान्सफर केलं जातं. कन्स्ट्रक्शन, एका कन्स्ट्रक्शन असाइनमेंट कंप्लीट झालं की दुसऱ्या साईटला लोक पाठवली जातात. लक्षात येते का? तर असं सगळं आहे आपलं मॅट्रिक्सचं स्ट्रक्चर. घेऊयात 1-2 मिनिटाचा ब्रेक. बेल वाजले, बघू देत काय इश्यू आहे. ओके, चला. ब्रेक नंतर आपण आलेलो आहोत शर्ट बदलून फॉर द लास्ट टाइम इन दिस बॅच. ओके, चला सुरुवात करूयात नेटवर्क स्ट्रक्चरला. परत एकदा नेटवर्क स्ट्रक्चर.
A radical organizational design, a network structure is an example of what could be termed as non-structure by virtual elimination of in-house business functions. Many activities are outsourced. बघा की पॉइंट काय outsourced. A corporation organized in this manner is often called a virtual organization because it is composed of series of project groups, collaborations linked by constantly changing non-hierarchical co-web-like networks. The network structure becomes most useful when the environment is unstable and is expected to remain so. बघा most useful when environment is stable and expected to remain so. Under such conditions, there is a strong need for innovation and quick response. Instead of having salaried employees, it may contract with people or specific project for the length of time. Long-term contracts with suppliers and distributors replace services that the company could provide for itself through vertical integration. Electronic markets and sophisticated IT systems reduce the transaction costs of the marketplace, just justifying buy over make decision. बघा buy over make decision. Rather than being located in single building or area, the organization's business functions are scattered at different locations. The organization is in effect only a shell with a small headquarters acting as a broker, electronically connected to some completely owned divisions, partially owned subsidiaries and other independent firms and or independent organizations. In its ultimate form, network organization is a series of independent firms linked together by common system that design, produce and market a product or service. बघा ह्याचं सिम्पलेस्ट एक्सप्लेनेशन काय आहे बाळांनो, जेव्हा एन्व्हायरमेंट तुमचं डायनॅमिक असतं, स्टेबल नसतं आणि ते तेव्हा तसंच राहणार असतं, तेव्हा आपण काय करतो, आणि अशा केसमध्ये काय होतं, जर सारखं एन्व्हायरमेंट चेंजिंग असेल तर सारखं तुम्हाला इंटरनल चेंजेस आणावे लागणार आहेत, चेंज मॅनेजमेंट करावं लागणार आहे, बरोबर का. मग या केसमध्ये काय केलं जातं, या केसमध्ये सारखे इंटरनल बदल करणं हे काय आहे, इट इज अ कॉस्टली प्रोसेस, बरोबर आहे का. मग नेटवर्क मध्ये काय केलं जातं, सरळ ऍक्टिव्हिटीज घेऊन आउटसोर्स केल्या जातात एखाद्या प्रोफेशनल एंटिटीला, बरोबर का. प्रोफेशनल एंटिटीला आउटसोर्स केल्याचे फायदे काय, ती एंटिटी असते त्यामध्ये एक्सपर्ट असल्यामुळं त्या एंटिटीला काय होतं, अवेलेबल रिसोर्सेस त्यांच्याकडे तो एक्सपर्टीज असतो, प्लस ते होल अँड सोली त्यात डील करत असतात, त्या स्केलिंग करत असतात, त्यामुळे त्यांना असतो कॉस्ट ऍडव्हान्टेज. लक्षात आलं का. कॉस्ट ऍडव्हान्टेज असल्यामुळे आपल्याला स्वस्तात प्रोडक्ट मिळतात. एम्प्लॉई आणणं, त्यांना इन्फ्रा देणं, त्यांना मशिनरीज आणणं, एवढी सगळी कॉस्ट आपली वाचून जाते. सो आउटसोर्सिंग करता असतं नेटवर्क स्ट्रक्चर. हे नेटवर्क स्ट्रक्चर मध्ये काय असतं, नेटवर्क स्ट्रक्चर मध्ये असते एकच ऑर्गनायझेशन, कॉमन हेडक्वार्टर, जो की ब्रोकर सारखा ऍक्ट करतो, अमेरिका का दलाल, बरोबर का. हा ब्रोकर काय करतो, हा ब्रोकर करतो या प्रत्येक लोकांना एका ठिकाणी आणून एका प्रोजेक्ट पुरता त्यांच्याकडून काम करून घेतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती, आणि कॉन्ट्रॅक्ट झालं की त्यांना पैसे देऊन टाकतो आणि त्यांचा विषय मोकळा करून टाकतो. लक्षात आलं का. त्याला ब्रोकर ऑर्गनायझेशन असते. मग अशा वेळी काय होतं, प्रत्येकाचा एक्सपर्टीज शेअर होतो आउटसोर्सिंग मुळे आणि एक नेटवर्क सगळ्यांचं तयार होतं. प्रत्येक प्रोजेक्टला त्या स्पेसिफिक टाइम पुरते ते एकत्र येतात आणि ती ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतात. लक्षात आलं का. नेटवर्क अवघड आहे का काय नाही. Companies like Airtel use the network structure in their operations function by subcontracting manufacturing to other companies in low cost. बघा एअरटेल काय करतं, सिम कार्ड मॅन्युफॅक्चरिंग दुसऱ्याला देऊन टाकतं. जसं की बघा लॅपटॉप तयार करणारे, फोन तयार करणारे, प्रोसेसरचा ब्रँड वेगळा असतो, बरोबर आहे का. कोणती कंपनी स्वतः प्रोसेसर तयार करते का नाही, ऍपलची M16 बायोनिक चिप तयार करतं, ते सुद्धा दुसऱ्या कंपनीकडून तयार करून घेतली जाते, एक्सक्लुझिव्हली फक्त ते तयार करून घेतात. जसं की लॅपटॉपचा प्रोसेसर इंटेलचा असतो, लक्षात येते का, डिस्प्ले वेगळ्याच कोणाच तरी असतो. तसंच ह्या ऍक्टिव्हिटीज काय असतात, त्या आउटसोर्स केलेल्या असतात. यामुळे इन हाऊस प्रोडक्शनच्या ज्या कॉस्ट असतात, आपल्याला इन हाऊस मशिनरी घेणं, लेबर घेणं, त्यांना बजेट असाइन करणं, त्यांचे पेमेंट्स करणं, या सगळ्या कॉस्ट जातात. नेटवर्क स्ट्रक्चरचा हा एक फायदा असतो. प्रोव्हाइड्स अन ऑर्गनायझेशन विथ इन्क्रीज फ्लेक्सिबिलिटी अँड अडॅप्टेबिलिटी टू कोप विथ रॅपिड टेक्नॉलॉजी चेंज अँड शिफ्टिंग पॅटर्न्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड कॉम्पिटिशन. It allows companies to concentrate on distinctive competencies like gathering efficiencies from other firms who are concentrating on the efforts of their area of expertise. The network does, however, have disadvantages. The availability of numerous potential partners can be source of trouble. Contracting out functions to separate suppliers may keep the firm from discovering synergies by combining activities. If a firm over-specializes on few functions, it runs the risk of choosing the wrong functions and thus becoming non-competitive. बघा ह्याचा तोटा काय आहे, याचा बेसिकली मेजर तोटा हा आहे की तुम्हाला वेगळे वेगळे, तसं बघितलं तर एका प्रोजेक्ट करता पार्टनर्सच तुम्ही हायर करताय, ज्यांचा प्रत्येकाचा एक्सपर्टीज हा वेगळा वेगळा असणार आहे. लक्षात येतं का.
काय होतं, जर नेटवर्क मधलं एकाचं फाटलं तर तुम्हाला त्याला रिप्लेसमेंट पटकन बघावी लागते, बरोबर का. प्लस तुम्ही स्वतःचं पोटेन्शियल कधी रिकॉग्नाइज करूच शकणार नाही की स्वतः सिनर्जी करून 2 जणांनी एकत्र येऊन मर्जर करून ऍक्विजिशन करून ज्या सिनर्जीचे बेनिफिट्स मिळतात, दोघांची एनर्जी एकत्र येण्याचा, तो बेनिफिट तुम्हाला लॉंग टर्म होणार नाही, त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट पुरताच होणार. तिसरी गोष्ट, जेव्हा एखादी फर्म आउटसोर्सिंग करणार आहे, ती फर्म जर ओव्हर स्पेशलाइज करणारी असेल, त्यांनी स्वतःच्या ह्याच्यात जर एवढं स्पेशलायझेशन केलं की ते तुमचे डिसिजन्स न घेता स्वतःचे डिसिजन्स घ्यायला लागले, तर त्या स्वतःच्या ओन इंडिपेंडेंट डिसिजन्सनी आपल्या ऑर्गनायझेशनला तोटा होऊ शकतो. कारण गरजेपेक्षा वेगळ्या गोष्टी सुद्धा मला मिळू शकतात जर ओव्हर स्पेशलायझेशन झालं तर. लक्षात आलं का, कारण प्रत्येक जण इंडिपेंडेंट आहे ह्या केसमध्ये. लक्षात येते का. The new structural arrangements that are evolving typically are in response to social and technological advances. While they may enable the effective management of dispersed organizations, there are some serious implications. The learning organization forms requires that each worker become self-motivated, continuous learner. Employees may lack the level of confidence necessary to participate actively in organization-sponsored learning experiences. The flatter organization structures that accompany contemporary success can seem intrusive as a result of their demand for more intense and personal interactions with internal and external stakeholders. Combined conditions above may create stress for employees. लक्षात घ्या, काही वेळेला काय होतं, काही वेळेला जेव्हा आउटसोर्सिंग होतं तेव्हा काही वेळेला एक्झिस्टिंग लोकांना त्यांचा जॉब जाण्याचा धोका पण वाटू शकतो, बरोबर आहे का. काय झालं, समजा तात्पुरतं माझ्याकडे फंडिंग अवेलेबल नव्हतं एका पर्टिक्युलर प्रोजेक्ट करता, त्याकरता मी काय केलं, पर्टिक्युलरली सेम पोझिशन करता दुसऱ्या कुठल्या तरी ऑर्गनायझेशन मधून लेबर हायर केलं, बरोबर आहे का. तर त्याच पोझिशनला बाकी डिपार्टमेंटमध्ये जे लोक माझ्या काम करतायत त्यांना वाटणार की आता आपलं पण रिप्लेसमेंट होऊ शकतं. लक्षात आहे का, हाही धोका आहे, बरोबर का. त्याच्यानंतर जेव्हा आउटसोर्सिंग करणार आहे तेव्हा आपण सगळे मिळून एकत्र येणारे, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आउटसोर्स केलेले एकत्र येऊन काम करणार. प्रत्येकाचे आयडिओलॉजीज वेगळ्या, कोण सुपिरियर असणारे, कोण इन्फिरियर असणारे. त्यामुळं या केसमुळे काय होतात, या केसमुळे सायकोलॉजिकल एम्प्लॉईज मध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. लक्षात येते का, सोपं आहे, अवघड काय वाटतंय का, नाही. सो नेटवर्क काय, आउटसोर्सिंग करणे, संपला विषय. बघा, लास्ट स्ट्रक्चर आहे आवर-ग्लास स्ट्रक्चर. आवर-ग्लास स्ट्रक्चर मध्ये काय असतं मी तुम्हाला सांगतो. आवर-ग्लास स्ट्रक्चर मध्ये बेसिकली काय असतं की ही टॉप लेवल मॅनेजमेंट आहे, ही बॉटम लेवल मॅनेजमेंट आहे आणि ह्यांना जोडणारी ही मिडल लेवल मॅनेजमेंट आहे. आवर-ग्लास स्ट्रक्चर मध्ये काय असतं, डायरेक्ट टॉप लेवल आणि बॉटम लेवलचा कम्युनिकेशन होतं. मिडल लेवलची मॅनेजमेंट ही कमी केली जाते किंवा ती संपवली जाते. लक्षात आले का. हे आवर-ग्लास स्ट्रक्चर म्हणजे जे काही डिसिजन्स आहेत आधी काय असायचं, टॉप लेवल मिडल लेवलला कम्युनिकेट करणार, मिडल लेवल बॉटम लेवलला कम्युनिकेट करणार. आता काय होतं, ज्या पॉलिसीज आहेत त्या डायरेक्टली टॉप लेवल कडनं बॉटम लेवलला कम्युनिकेट केल्या जातात आणि बॉटम लेवल आहे ती त्याला फंक्शनल लेवल त्याला इम्प्लिमेंट करते फर्दर. लक्षात आलं का. हे आहे आवर-ग्लास स्ट्रक्चर. आता बघू याच्यात फायदे काय असणार आहेत, तोटे काय असणार आहेत. सिंपल स्ट्रक्चर्स आहेत. In the recent years, information technology and communications have significantly altered functioning of organizations. The role played by middle management is diminishing as tasks performed by them are increasingly being replaced by the technological tools. Hourglass organization structure consists of 3 layers with constricted middle layer. The structure has a short and narrow middle management level. IT links the top and bottom levels, taking away many tasks performed by middle level managers. A shrunken middle level coordinates diverse lower level activities contrary to traditional middle level managers who are often specialists. The managers in hourglass structures are generalists and perform wide variety of tasks. They would be handling cross-functional issues emanating such as those from marketing, finance or production. Hourglass structure has obvious benefit of reduced cost. It also helps in enhancing responsiveness by simplifying decision making. Authority is shifted close to the source of information. However, with reduced size of middle level management, promotion opportunities diminish. Continuity at same level may bring monotony and lack of interest and become difficult to keep motivation levels high. Organizations try to overcome these problems by assigning challenging tasks, transferring laterally and having system of proper rewards and performance. बघा, आवर-ग्लास स्ट्रक्चर मध्ये काय केलं जातं बाळांनो, मिडल लेवलचं काम मी काय सांगितलं, टॉप लेवल कडनं डिसिजन्स घ्यायचे आणि ते लोअर लेवलला कम्युनिकेट करायचे, बरोबर आहे का. पण आता कम्युनिकेशनचं काम बऱ्यापैकी कोण करतं, टेक्नॉलॉजी.
तुम्हाला तुमच्या सिस्टीमचं लॉग इन दिलं जातं. त्या लॉग इन मध्ये जे आजचे टास्क ते डायरेक्ट तुमच्या समोर येतात. तुमचं विजन, मिशन, गोल, ऑब्जेक्टिव्ह सगळं त्या कंपनीच्या ऍपमध्ये तुम्हाला दिसतं. बरोबर आहे का? मग आर्गला स्ट्रक्चरनी काय केलं, मिडल लेवलवरच्या मॅनेजमेंट कमी केली, त्यांचं काम बऱ्यापैकी कमी करून टाकलं. का? कारण मॅनेजर म्हणल्यावर आला स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट म्हणल्यावर आल्या कॉस्ट. लक्षात आले का? त्यामुळे काय झालं, ह्यामुळे झालं कॉस्ट रिडक्शन, कॉस्ट कमी झाल्या माझ्या, आणि डिसिजन हे डायरेक्टली टॉपनं बॉटम लेवलला कम्युनिकेट करायला लागले. आणि आता बॉटम लेवलला दिली अथॉरिटी. अथॉरिटी कशाची? ग्राउंड लेवलवरती डिसिजन घेण्याची. का? कारण बाळांनो मिडल लेवल फक्त कम्युनिकेटरचं काम करतो, पण ऍक्च्युअल काम करणारे कोण आहेत? फंक्शनल लेवल. का? तर ते ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात, त्यामुळे त्यांना परिस्थिती जास्त माहिती आहे. सो त्यांच्याकडून काय केलं जातं, त्यांच्याकडून आपल्याला डिसिजन मेकिंगची ॲबिलिटी मिडल लेवल कडून काढून बॉटम लेवलला दिली जाते. लक्षात आलं का? पण ह्याचा तोटा काय होतो, आधी काय असायचं, फंक्शनल वाले प्रमोट होऊन जायचे मिडल लेवलला आणि मिडल वाले जायचे कॉर्पोरेट लेवलला. आता ही मधली लेवल संपवली, ह्याचा अर्थ आता तुम्ही प्रमोशनच्या ऑपॉर्च्युनिटी संपवल्या. बरोबर का? आता फंक्शनल लेवलला काय असणार आहे, त्या लेवलला झालं तर प्रमोशन, नाहीतर डायरेक्ट कॉर्पोरेट लेवलला प्रमोशन. ह्या मधली लेवल काय झाली, स्किप झाली, त्यामुळे प्रमोशन ऑपॉर्च्युनिटीज कमी झाल्या. बरोबर. अजून काय झालं, आता ह्या ऑपॉर्च्युनिटी कमी झाल्या, पण हा तोटा मी कसा ओव्हरकम केला? कसे करतात ऑर्गनायझेशन ओव्हरकम? की ह्यांना देतात रिवॉर्ड स्ट्रक्चर, बॉटम लेवलवाल्यांना देतात रिवॉर्ड स्ट्रक्चर, रिवॉर्ड, आणि देतात टार्गेट्स. एक टार्गेट चॅलेंजिंग टास्क दिले जातात की हे टार्गेट अचीव्ह करा, तुम्हाला रिवॉर्ड आहे. म्हणजे प्रमोशन न देता रेम्युनरेशन जास्त दिलं जातं, जेणेकरून एम्प्लॉईज टिकून राहतात. लक्षात आलं का? आर्गला स्ट्रक्चर अवघड वाटतंय का काय? आर्गला स्ट्रक्चर अवघड काही आतापर्यंत शिकलेलं नाही. अवघड फक्त आयुष्य आहे, ते पण आता अवघड नाही, कारण सोशल मीडिया आलेला आहे. लक्षात आलं का? सिंपल आर्गला स्ट्रक्चर कळालं? नक्की कळालं? फास्ट वाटते? वाटत असेल तर टेलिग्राम वरती मी आहे, युट्यूबला आहे, आपण वाटलेस तर परत एक सेशन छोटस ह्याच्यावरती घेऊ शकतो. एकदम सोपं स्ट्रक्चर आहे, पण हे आर्गला स्ट्रक्चर आपल्याकरता इम्पॉर्टंट आहे. हे आर्गला स्ट्रक्चर विचारला जाण्याची शक्यता आहे. लक्षात आलं? ओके. ह्यामध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत स्ट्रक्चर्स? सगळ्यात पहिलं आहे तुमचं मल्टी डिव्हिजनल स्ट्रक्चर एक इम्पॉर्टंट आहे, एसबीयू इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचं मॅट्रिक्स स्ट्रक्चर एक इम्पॉर्टंट आहे, आणि आहे आर्गलास स्ट्रक्चर. हे 4 स्ट्रक्चर्स इम्पॉर्टंट आहेत. लक्षात आलं का? हे 4 स्ट्रक्चर्स आपल्याला करून जायचे, बाकी फक्त एकदा नजर टाकली तरी चालतंय. अवघड काही टॉपिक मध्ये नाहीये, फक्त थोडासा रटाळ टॉपिक आहे. लक्षात आलं का? बघूयात पुढं. आता बघू आपण कल्चर का गरजेचं आहे. कल्चर एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये कल्चर का गरजेचं आहे? कल्चर म्हणजे काय बाळांनो? कल्चर म्हणजे तुमचे प्रिन्सिपल्स. व्यवसायात काय प्रिन्सिपल्स घेऊन तुम्ही चालता ते आहे तुमचं कल्चर. व्यवसायात तुम्ही काय व्हॅल्यू घेऊन चालता, तुम्ही काय वर्किंग क्लायमेट मेंटेन केले, तुमच्याबद्दल लोक काय बोलतात बाहेर, हे आहे कल्चर. लक्षात येते का? लोकांना तुमच्याबद्दल अनुभव काय येतोय? लक्षात घ्या, जो अनुभव लोकांना तुमच्याबद्दल येतोय, लोक तेच तर बाहेर बोलणार आहेत. बरोबर आहे का? बघूया. एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज अ युनिक कल्चर. इट हॅज ओन फिलॉसॉफी अँड प्रिन्सिपल्स, own history, value, ritual, own way of approaching problems, making decisions, own work climate, own embedded patterns of how to do things, own integrated beliefs, and through patterns practices define its corporate culture. बघा, तुमची हिस्ट्री काय आहे? बरोबर आहे का? तुम्ही काय प्रिन्सिपल फॉलो करता, तुम्ही तुमच्या समोर आलेल्या प्रॉब्लेमशी कसं डील करता, डिसिजन्स कसे घेता, क्लायमेट काय मेंटेन करता, सोबत तुम्ही काय बिलीव्स घेऊन चालता, तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये वागण्याचे काय पॅटर्न्स आहेत, लोकांना तुमच्याकडून काय अनुभव येतो, याला म्हणतो आपण तुमचं ऑर्गनायझेशनल कल्चर. लक्षात आलं का? सिंपल आहे, अवघड काही आहे का इथं? नाहीये. बघा, कॉर्पोरेट कल्चर रेफर्स टू कंपनीज व्हॅल्यूज, बिलीव्स, बिझनेस प्रिन्सिपल्स, ट्रेडिशन्स, वे ऑफ ऑपरेटिंग अँड इंटरनल वर्क एन्व्हायरमेंट. बघा, स्वतः तुमचं कल्चर म्हणजे काय, तुम्ही इंटरनली काय काय गोष्टी करता ते तुमचं कल्चर. लक्षात आलं का? सिंपल आहे, अवघड काय वाटतंय का? नाही. जाऊयात पुढे. Where does corporate culture come from? आता हे कॉर्पोरेट कल्चर कुठून आलं? Manifested in the values and principles that management preaches and practices, in its ethical standards and official policies, in its stakeholder relationships, in the traditions the organization maintains, supervisory practices, employee attitude, behavior, legends people repeat about happening in organization, and the peer pressures that exist, the organization politics that permit the environment. बघा,
कल्चर कशातून येतं बाळांनो? कल्चर येतं तुमच्या स्टेक होल्डर सोबत रिलेशनशिप कशा आहेत, सप्लायर सोबत तुमच्या रिलेशन्स कशा आहेत, शेअर होल्डर सोबत कशा आहेत, प्रमोटर्स सोबत कशा आहेत, त्यानंतर तुमच्या कस्टमर सोबत कसं रिलेशन आहे, तुमचं एम्प्लॉई सोबत तुमचं रिलेशन कसं आहे, एम्प्लॉईचं ऍटिट्यूड काय आहे, तुमचं वर्किंग एन्व्हायरमेंट कसं आहे, तुम्ही प्रमोशनच्या ऑपॉर्च्युनिटीज, कॉम्पिटिशन किती आहे फर्म मध्ये पॉलिटिक्स आहे का काही, रिपोर्टिंगचे प्रोसिजर्स काय काय आहेत, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, की इथं काय काय होतं या ऑर्गनायझेशन मध्ये, ह्याला म्हणतो आपण कल्चर. सिंपल आहे का अवघड आहे का? अवघड नाहीये, सिंपल आहे. All these sociological forces, some of which operate quite subtly, combine to define organization's culture. Beliefs and practices that become embedded in company's culture can originate anywhere from one influential individual, work group, department, division from the bottom of the hierarchy or at the top. Frequently, significant part emerges from stories that get told over and over again to illustrate newcomers the importance of certain values, beliefs and way of operating. बघा आता हे कल्चर कुठून ओरिजिनेट होऊ शकतं, कुठूनही येऊ शकतं. टॉप लेवल कडून कल्चर होऊ शकतं. समजा एखादं डिव्हिजन आहे, त्यांनी केलेल्या गोष्टींनी रिझल्ट आले, त्यामुळे ते कल्चरचा पार्ट होऊ शकतं. लक्षात आले का? एक्सटर्नली पण होऊ शकतं, बरोबर. आणि काय होतं, जे कल्चर आहे ते कल्चर कसं डेव्हलप होतो, की लोक तुमच्याबद्दल काय बोलतात. तुमचं कल्चर हे पाथ ब्रेकिंग असू शकतं. दुसरे नवीन येणाऱ्या माणसांना तुमचं कल्चर आयडियल म्हणून ते लोक वापरू शकतात. लक्षात येते का? बघा, द स्टोरीज दॅट गेट टोल्ड अँड ओव्हर अगेन टू इलस्ट्रेट द न्यू कमर्स. लक्षात आले का? काय होतं, तुमच्याबद्दलच्या गोष्टी समाजात बोलल्या जातात, तुमच्याबद्दलच्या गोष्टी कंपनीबद्दल बोलल्या जातात, त्यातून उभं राहतं कंपनीचं कल्चर, ते डिपिक्ट होतं कंपनीच्या कल्चरमध्ये. लक्षात येते का बाळांनो? अवघड आहे का काय? नाही, एकदम सोपं आहे. बघा आता कल्चर याला एक ऑब्स्टॅकल आहे टू स्ट्रॅटेजी एक्झिक्युशन. बघा, कल्चर जर तुमच्या स्ट्रॅटेजीला सपोर्ट करणारा असेल तर दॅट इज एलाय. एलाय म्हणजे काय? ते तुमच्या सोबत तुमच्या गोलकडे तुम्हाला घेऊन जाणार, स्ट्रॅटेजी एक्झिक्युशन कडे घेऊन जाणार आहे. पण जर कल्चर आणि स्ट्रॅटेजी दोन्ही विरोधी असतील तर दोन्ही आपापल्या डिरेक्शन मध्ये काम करणार आणि ऑर्गनायझेशन हवेत उडून जाणार आहे, वाऱ्यावर जाणार आहे. लक्षात आलं का? बघा, culture is either contributor or obstacle. The beliefs, vision, objective, business approach, practices, underpinning strategy may or may not be compatible with its culture. बघा, स्ट्रॅटेजी तुमच्या कल्चरला सपोर्ट करू शकते किंवा सपोर्ट न करणारी सुद्धा असू शकते. When they are compatible, culture becomes ally in strategy implementation and execution. When it is in conflict, performance targets or strategy, the culture becomes stumbling block that impedes successful strategy implementation and execution. बघा, जर तुमच्या कल्चर हे तुमच्या स्ट्रॅटेजीच्या सोबत चालणार असेल तर ते तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे तुमच्या विजन कडे. पण जर ते विरोधी असेल तर तुम्हाला एक ब्लॉक तयार करणार आहे, जेणेकरून स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट तुमची व्यवस्थित होणार नाही. लक्षात आलं का? सिंपल. रोल ऑफ कल्चर इन स्ट्रॅटेजी एक्झिक्युशन. Culture promotes good strategy execution when there is fit and impedes execution when there is negligible fit. परत तेच त्यांनी सांगितलंय, कल्चर स्ट्रॅटेजीला सपोर्टिव्ह असेल तर सक्सेसफुल होणार आहे स्ट्रॅटेजी, नाहीतर स्ट्रॅटेजी घडणार आहे. A culture grounded in values, practices, norms that match what is needed for good strategy execution helps energize people throughout company to do their jobs in strategy supportive manner, adding significantly to the power effectiveness of strategy execution. For example, culture where frugality and thrift are values, the organization member is conducive to successful execution of low cost strategy. Culture where creativity is conducive to successful execution of product innovation. A culture built around such business principles and listening to customer very conducive to successful execution of strategy of delivering customer value. Simple आहे. बघा, तुम्ही कल्चर काय मेंटेन करता त्यावर तुमची ऑर्गनायझेशन काय अचीव्ह करतं ते ठरलेलं आहे. जर तुमची ऑर्गनायझेशन क्रिएटिव्हिटीला सपोर्ट करत असेल, क्रिएटिव्ह कल्चर असेल, तर साहजिक आहे तुम्ही इनोव्हेट करू शकणार आहे पटापटा, कारण लोक सगळी क्रिएटिव्ह भरली तुम्ही, बरोबर. जर ऑर्गनायझेशनचं कल्चर असं असेल की कस्टमरला तुम्ही व्यवस्थित अप्रोच केला पाहिजे, कस्टमरचा तोटा नाही झाला पाहिजे, कस्टमर नाराज नाही झाला पाहिजे, तर तुम्ही कस्टमरला व्हॅल्यू देणार, कस्टमरला इम्पॉर्टन्स देणार, कस्टमरला जे पाहिजे ते तुम्ही देणार, म्हणजे तुम्ही व्हॅल्यू जनरेशनचं
काम करणार आहे. मग तुमचं कल्चर काय झालं? कस्टमर व्हॅल्यू जनरेट करणारं कल्चर झालं तुमचं. लक्षात आलं का? इतकं सिंपल, इतकं साधं आहे. A work environment where a culture matches the conditions of strategy provides a system of informal rules and peer pressure regarding how conduct business internally and how to go about doing one's job. Strategy supportive cultures shape the mood, temperament and motivation the workforce, positively affecting organization energy, work habits and operating practices, degree to which organization needs cooperate and how customers are treated. बघा, तुमचं कल्चर कशावरनं ठरणार आहे की तुम्ही तुमच्या कस्टमरना कसं ट्रीट करताय, किंवा तुमच्या कल्चरवरनं ठरणार आहे की कस्टमरला तुमच्याबद्दल काय वाटणार आहे, एम्प्लॉईजला तुमच्याबद्दल काय वाटणार आहे, ऑर्गनायझेशनचे एकमेकांचे डिपार्टमेंट एकमेकांना कोऑपरेट करणार आहेत का नाही. तुमचं कल्चर चांगलं असेल, सपोर्टिव्ह असेल तर साहजिक आहे सगळं जुळून येणार आहे आणि तुमच्या स्ट्रॅटेजीला पुढे घेऊन जाणार आहे. जसं कल्चरला सपोर्ट सगळ्यांचा पाहिजे तसंच कल्चरचा सपोर्ट स्ट्रॅटेजीला सुद्धा पाहिजे. स्ट्रॅटेजीला सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय स्ट्रॅटेजी व्यवस्थित इम्प्लिमेंट होणार आहे का? नाही. A strong strategy supportive culture nurtures and motivates people to do their jobs in very conducive to effective strategic execution. It provides structure, standards and value system in which to operate, and it promotes strong employee identification with company's vision, performance targets and strategy. All this makes employee feel genuinely better about their jobs, work environment and merits why the company is trying to accomplish. Employees are stimulated to take on the challenge of realizing the company's vision, do their jobs competently and with enthusiasm, collaborate with others and need to bring the strategy to fruition. बघा, जर तुमचं कल्चर व्यवस्थित असेल, जर तुमचं कल्चर सगळ्यांना चांगलं ट्रीट करत असेल तर तुमचे एम्प्लॉई सुद्धा खुश राहणार आहेत. एम्प्लॉई खुश राहिले की ऑर्गनायझेशनला जे हवंय ते एम्प्लॉईज अचीव्ह करायचा प्रयत्न करणार आहे. जे ऑर्गनायझेशनचं गोल आहे तेच गोल होणार आहे एम्प्लॉईचं अल्टिमेटली. आणि एम्प्लॉई काय करणार आहे? स्ट्रॅटेजी एक्झिक्युशनला तुम्हाला मदत करणार आहे. टम्मी भी खुश मम्मी भी खुश, बरोबर आहे का? जर सासू खुश घरात तर सगळं खुश आहे, जर बायको खुश आहे तर आयुष्य खुश आहे. तसंच जर एम्प्लॉई खुश आहे तर तुमची स्ट्रॅटेजी पटापट अचीव्ह होते. एम्प्लॉई सगळं फ्लेक्झिबली ऍडजस्ट करायला तयार होतो. एम्प्लॉई इन्थुझियास्टिकली काम करायला तयार होतो जर तुम्ही व्यवस्थित कल्चर मेंटेन केला असेल तर. लक्षात आलंय का? काय अवघड वाटतंय का आतापर्यंत? नाही वाटत आहे? जायचं पुढं, चला. डेंजर्स, पेरिल्स म्हणजे काय? डेंजर्स, डेंजर भाई, बरोबर आहे का? डेंजर भाई कोण? राम, बोले तो रामायण के सोलो हीरो डेंजर भाई. ते डेंजर ऑफ स्ट्रॅटेजी कल्चर कॉन्फ्लिक्ट. जर स्ट्रॅटेजी आणि कल्चर वेगवेगळे झाले, जर स्ट्रॅटेजी आणि कल्चर एकमेकांच्या विरोधात आहेत तर काय धोके होतात ऑर्गनायझेशनला? साहजिक आहे. स्ट्रॅटेजी आणि कल्चर वेगळ्या वेगळ्या दिशेला गेलं तर स्ट्रॅटेजी अचीव्ह होणार आहे का? नाही. लक्षात आलं का? कारण स्ट्रॅटेजी करता ज्या गोष्टी तुमच्या पाहिजेत की स्ट्रॅटेजीला सपोर्टिव्ह पाहिजेत त्या गोष्टी सपोर्टिव्ह आहेत का? नाही. जर सपोर्टिव्ह नसतील तर स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट होणार का? नाही. माझं विजन अचीव्ह होणार का लवकर? नाही. When a company's culture is out of sync with what is needed for strategic success, the culture has to be changed as rapidly can be managed. This of course presumes that it is one or more aspects of the culture that are out of whack rather than the strategy. While correcting strategy culture conflict, one can occasionally mean revamping strategy to produce culture fit. More usually, it means revamping the mismatched cultural features to produce strategy fit. The more entrenched the mismatch aspects of the culture, the greater difficulty of implementing new different strategies until better strategy culture alignment emerges. A sizable and prolonged strategy culture conflict weakens and may even defeat managerial efforts to make the strategy work. बघा, त्यांनी सुद्धा तेच सांगितलंय. जर स्ट्रॅटेजी आणि कल्चर कॉन्फ्लिक्ट मध्ये नाही तर कल्चर बदला. कधी कधी कल्चर कॉन्फ्लिक्ट मध्ये असेल तरी स्ट्रॅटेजी पण बदलली जाते. जे सोपं आहे करायला ते करा. कल्चर बदला नाही तर स्ट्रॅटेजी बदला. लक्षात आले का? जर स्ट्रॅटेजीज बदलल्या नाहीत, कल्चर बदललं नाही तर काय होणार आहे? स्ट्रॅटेजिस्ट जे आहेत, जे कॉर्पोरेट लेवलचे आहेत, ज्यांना स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करून घ्यायची गरज आहे, जे बघतात की स्ट्रॅटेजी व्यवस्थित होती का नाही, त्यांचे एफर्ट्स काय होणार आहेत? वाया जाणार आहेत. लक्षात येते का? जेवढं ऑर्गनायझेशन, जेवढा कॉन्फ्लिक्ट जास्त आहे कल्चरमध्ये आणि स्ट्रॅटेजीमध्ये तेवढा तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. कल्चर बदला नाही तर स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे. सिंपल. नाही तर तुम्ही विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह विसरून जा. लक्षात आलं का? Creating a strong fit between strategy and culture. It is a strategy market's responsibility, maker's responsibility to select strategy compatible with culture. It is a strategy implementer's task. One strategy is chosen to change whatever facets of the culture hinder execution. लक्षात आले का?
स्ट्रॅटेजी तयार करणारा जो मेकर आहे त्याचं काम आहे की कल्चरला सपोर्टिव्ह स्ट्रॅटेजी तयार करा, म्हणजे हा मधला ऍडजस्टमेंटचा वेळ जाईल, बरोबर आहे का. आणि जो एक्झिक्यूट करणारे स्ट्रॅटेजी त्याचं काम काय, की जी स्ट्रॅटेजी एक्झिक्युटिव्ह होते ती स्ट्रॅटेजी आणि माझं कल्चर त्या स्ट्रॅटेजीला सपोर्ट करणारं पाहिजे. लक्षात आलं का. स्ट्रॅटेजी चांगली तयार करणं ही मेकरची रिस्पॉन्सिबिलिटी आणि कल्चर ऍडजस्ट करणं इम्प्लिमेंटरची रिस्पॉन्सिबिलिटी, एक्झिक्युशन करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी. लक्षात आलंय का. अवघड वाटतंय का, काही किचकट आहे का, वाटतंय का, काही नाही, सोपं आहे. चेंजिंग अ प्रॉब्लेम कल्चर, चेंजिंग our company's culture to align it with strategy is among the toughest management tasks. Easier to talk about than do. Changing problem culture very difficult because of the heavy anchor of deeply held values, habits people cling emotionally to old and familiar. It takes concerned management action over a period of time to replace an unhealthy culture with healthy culture or to root on unwanted culture obstacles, instill ones that same more strategy supportive. First step is to diagnose the facets of present culture, then to talk openly and fortnightly to all concerned about the aspects of culture that have to be changed. Talk has to be followed swiftly by visible aggressive actions. The menu of culture changing actions includes revising policies, procedures, visibly praising and recognize people who display cultural traits, recruiting, hiring new managers and employees who have desired culture values and can serve a role model for cultural behavior, replacing key executives who are associated with old culture and taking every opportunity to communicate to employees the basis of cultural change and benefits of all concerned. बघा विषय काय आहे, विषय साधा सोपा सरळ आहे बाळांनो. जेव्हा कल्चर बदलायला जातो तेव्हा ते अवघड असतं का, कारण जुन्या गोष्टी लोक धरून ठेवतात, बरोबर आहे का. मागचं एक्झाम्पल मागच्या सेशनचं मी सांगितलं की 8 वाजताचं डायरेक्ट 5 ला उठायचं सकाळी. घरातल्यांनी काय केलं, घरातल्यांनी फाट्यावर मारला मला. का फाट्यावर मारला मला, का, कारण जुन्या व्हॅल्यूज त्यांनी धरून ठेवल्यात बाळांनो. कल्चर चेंज करणं, लक्षात घ्या, कल्चर चेंज करणं म्हणजे सवयी चेंज करणं. ते सवयी चेंज करणं प्रत्येकाला शक्य असतं का, सवयी चेंज करणं एवढं सोपं नसतं बाळांनो. तुम्ही तुमच्या सवयी चेंज करू शकलात का इतके दिवस, अभ्यास करायचा, बरोबर आहे का, अभ्यास करायचा होता आपल्याला. आणि अभ्यास जर आपण रात्री करत असू एरवी आणि एकदम आपण म्हणलं की आता मी सकाळी लवकर येऊन अभ्यास सुरू करणार, तर बाळांनो होतो का अभ्यास आपला, नाही होत. ऍडजस्टमेंट होतात का, नाही होत. का, कारण जुन्या व्हॅल्यूज उचकटून नवीन व्हॅल्यूज टाकणं फार अवघड असतं. हे आपण कुठे बघितलंय, चेंज मॅनेजमेंट मध्ये सुद्धा बघितल्यासारखं आठवते का तुम्हाला, अनफ्रीजिंग, चेंजिंग, रिफ्रीजिंग. तसंच आपल्याला इथेही करायचं. जुन्या कल्चर करता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की कल्चरच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्ट्रॅटेजीला कॉन्फ्लिक्ट करतात, त्याबद्दल नंतर ओपनली बोलायचं, सांगायचं की आता ह्या कल्चरच्या चेंजेसची गरज का आहे, आणि त्यानंतर ऍक्च्युअल कल्चर इम्प्लिमेंट करायचं. इम्प्लिमेंट करताना काय करायचं, पॉलिसीज बदलाव्या लागतात आपल्याला, जुनी माणसं काढून नवीन माणसं आणावी लागतात. असे टॉप लेवलचे माणसं काढायची जी जुन्या कल्चरशी असोसिएटेड आहे, जुन्या कल्चर ज्यांना धरून चालायचंय. लक्षात आलं का. अनहेल्दी कल्चर जे आहे ते रिप्लेस करायचं आपल्याला. सो ह्या गोष्टी करता लागतो थोडासा वेळ, पण बदललेलं कल्चर जर स्ट्रॅटेजीला सोबत देणार असेल तर मात्र सगळ्या ऑर्गनायझेशनला त्याचा फायदा होणार आहे, त्याचा बेनिफिट सगळ्यांना होणार आहे. लक्षात आलं का. अवघड वाटतंय का, काही आहे ना सोपं, सगळं जायचं का पुढं. ओके चला. Implanting the needed culture building values and behavior depends on a sincere commitment by Chiutai, coupled with extraordinary persistence in reinforcing the culture at every opportunity through both words and deed. Neither charisma nor personal magnetism is essential. However, personally talking to departmental groups about the reasons for change is essential. Changes are seldom accomplished successfully from an office. Moreover, creating sustaining strategy supportive culture is a job for the whole management team. Major culture change requires many initiatives from many people. Senior manager, department head, middle managers have to reiterate values and translate philosophy into everyday practice. In addition, for culture building effort to be successful, strategy implementation must enlist the support of first supervisors and employee opinion leaders, convincing them of the merits of practicing and enforcing culture norms and lowest level of organization. Until a big majority of employees join the new culture, there is considerably more work to be done. बरोबर आहे का. काय विषय तुम्हाला सांगतो, कल्चर मध्ये चेंज आणणं हे टॉप लेवलचं काम आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत टॉप आपण बघितलं की चेंज मस्ट बिगिन ऍट द टॉप. लक्षात आलंय का. पण अशा केसमध्ये आपल्याला काय करायला लागतं,
चेंज करण्याआधी, कल्चर बदलण्याआधी तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटच्या माणसाला समोर घेऊन त्याला कम्युनिकेट करावं लागतं. सोबत लोकांची मनं वळवण्याकरता इन्फ्लुएन्शियल माणसांचा पण आधार घ्यावा लागतो, जसं की लेबर युनियनशी बोलावं लागतं. बरोबर आहे का? अजून कोणत्या युनियन्स असतील तर त्या युनियनशी बोलावं लागतं. बरोबर. जोपर्यंत सगळे एम्प्लॉईज आपल्या कल्चरला जोडले जात नाहीत तोपर्यंत लक्षात घ्या माझं कल्चर फुल्ली इम्प्लिमेंट होणार आहे का नाही. जोपर्यंत एम्प्लॉईज जोडले जात नाहीत सगळे मेजॉरिटी तोपर्यंत तुम्हाला काम करायची गरज आहे, लक्षात घ्यायचं. बरोबर आहे का? बघा, आणि कल्चर चेंज आणणं हे फक्त ऍक्शन्सचं काम आहे का नाही, तर वर्ड्सचं सुद्धा काम आहे. लोकांना कम्युनिकेट करावं लागतं, बसून सांगावं लागतात गोष्टी, तरच लोक कल्चर चेंज करायला तयार होतात. लक्षात येते का? काही अवघड वाटतंय का आतापर्यंत? सिंपल आहे. बरोबर, एकदम सिंपल गोष्ट आहे. जरा एक मिनिट परत पाणी पिऊन घेतो. बघा, द टास्क ऑफ मेकिंग कल्चर सपोर्टिव्ह ऑफ स्ट्रॅटेजी इज नॉट अ शॉर्ट टर्म. इट टेक्स टाइम. Bigger organization and the greater culture shift is needed. Longer it takes. Large companies changing corporate culture significant ways can take 2 to 5 years. In fact, it is usually tougher to reshape deeply integrated culture that is not supportive than it is to instill a strategic supportive culture from scratch in new organization. बघा, कल्चर चेंज करणं सोपं आहे का? नाही. का? कारण डीपली त्या व्हॅल्यू रूट असतात. आपल्या डीप मध्ये त्या गोष्टी फिक्स झालेल्या असतात. बरोबर आहे का? दुधानं जळालेला ताक, दुधानं भासलेला ताक फुंकून पितो का? कारण ती व्हॅल्यू, ते कल्चर आता डीपली रूट झालं की दूध बघितलं की चटकाच बसतो जिभेला. बरोबर आहे का? त्यामुळं हे कल्चर चेंज करणं फार अवघड काम आहे. जेवढी ऑर्गनायझेशन मोठी, जेवढं त्याचं कल्चर डीप आहे, जेवढं जुनं कल्चर आहे तेवढं त्याला कमी करायला लागणार आहे वेळ, बदलायला लागणार आहे वेळ. का? कारण जास्ती लोकांची मनं वळवा. जुनं कल्चर असल्यामुळे लोक वर्षानुवर्ष तेच फॉलो करत असतात. लोकांच्या ते अंगवळणी पडलेलं असतं, रुटीन झालेलं असतं कल्चर. मग ते बदलणं हे अवघड टास्क. बरोबर आहे का? त्याच्यानंतर अजून एक गोष्ट की ह्या गोष्टी, हे कल्चर चेंज करायला लागतो वेळ, जो नॉर्मली मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये असू शकतो 2 ते 5 वर्षाचा. जर फंडामेंटल चेंज करायचं, स्क्रॅच पासून चेंज करायचं तर 2 ते 5 वर्षाचा कमीत कमी वेळ लागतो. लक्षात आलंय का? आणि एकदम जुन्या लोकांकडून, जुन्या गोष्टींमधून कल्चर चेंज करणं हे इतकं अवघड आहे. त्यापेक्षा सोपं काय आहे की नवीन ऑर्गनायझेशन मध्ये नवीन कल्चर टाकणं. का सांगतो? उदाहरण घ्या. तुम्ही तुमच्या वडिलांना सांगितलेले बदल, तुम्ही तुमच्या वडिलांना काही बदल सांगून बघा त्यांच्या रुटीन मध्ये की बाबा हे काय करताय तुम्ही, बदला. होणार का चेंज? तेवढ्या लवकर होत नाही. का? कारण ती फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते. जसं जसं ऑर्गनायझेशन मोठं होत जातं, ओल्डर होत जातं, जसं तसं फ्लेक्झिबिलिटी कमी होते. तसं जुन्या बिझनेसमध्ये शक्यतो फ्लेक्झिबिलिटी कमी असते. का? कारण सिस्टीम ऑलरेडी सेट झालेली असते. लोकांच्या डोक्यात ती सिस्टीम असते. ती पूर्ण सिस्टीमच बदलायची बिझनेसची म्हणल्यावर त्याला लागतो वेळ. पण जे नवीन ऑर्गनायझेशन वाले असतात ते कोण असतात? ते असतात फ्लेक्झिबल लोक. का? कारण सगळंच नवीन असतं, त्यांना जुनं काहीच झालेलं नसतं. त्यामुळे ते बदल सुद्धा पटापटा चेंज इनकॉर्पोरेट करू शकतात, बदल अंगवळणी पाडून घेऊ शकतात. बघा, इन कंक्लुजन excessive focus on hard management at best will result in a linear improvement in performance. On the other hand, performance can be improved exponentially by concentrating on soft side of the management. The optimal management approach probably would be somewhere between these extremes. Accordingly, every organization has to maintain fine balance between soft and hard management as well as through structure. Though structure is appropriate for time being, it is established. By the time it is implemented, reality has already changed, especially in today's world. बघा, आता ह्यांना इथं काय सांगायचंय? जे सॉफ्ट एसेस आहेत, सॉफ्ट एस कोणते? सॉफ्ट एस आहे स्किल, स्टाफ. बरोबर. आणि हार्ड काय? स्ट्रॅटेजी. बरोबर. मला सांगा, हे हार्ड आणि सॉफ्ट दोन्ही मॅनेजमेंटच्या एसेस जे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिले गेलेले होते. बरोबर आहे का? 7S दिलेले होते. कुठे गेले 7S? 7S इन स्ट्रॅटेजी स्ट्रक्चर्स. बघा कुठे गेले, फार लांब गेले. बघा, हे कुणाचे? मक्किन्सीचे आपले 7S. हे हार्ड एस आणि सॉफ्ट एस
या दोघांचंही कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. कोणत्याही एकावरती फोकस करून मला चालणार आहे का? नाही, या दोघांचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. कारण जेव्हा बघा, अजूनही सांगतो, आत्ताच दुनिया एवढी डायनॅमिक आहे की जे तुम्ही ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आत्ता कराल, जो अनालिसिस तुम्ही आत्ता कराल आणि आत्ता स्ट्रॅटेजी तयार कराल, ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट होईपर्यंत एन्व्हायरमेंट बऱ्यापैकी बदललेलं असतं. त्यामुळे तुमच्या स्ट्रक्चरच्या रिक्वायरमेंट सुद्धा त्याप्रमाणे बदललेले असतात. सो जे आपले सॉफ्ट एसेस आहेत आणि हार्ड एसेस आहेत, 3 हार्ड एसेस 4 सॉफ्ट एस, ह्या 7 एसचा एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन पाहिजे. दोघांनाही इक्वली इम्पॉर्टन्स दिला गेला पाहिजे. लक्षात आलं का बाळांनो? आता आपण आपल्या चॅप्टरच्या लास्ट पॉइंट्स कडे निघालो आहे. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ह्या टॉपिकला एंड करून टाकूयात. ओके, घेऊयात एक छोटासा ब्रेक. चला, लास्ट सेशन ऑफ आर सब्जेक्ट. ओके, स्ट्रॅटेजिक लीडरशिप. मागच्या सेशन मध्ये आपण काय बघितलं? स्ट्रक्चर्स बघितले ऑर्गनायझेशनचे आणि ऑर्गनायझेशनचं कल्चर बघितलं आणि त्याचं महत्व आपल्या स्ट्रॅटेजीच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आपण पाहिलं. आता आपण बघणार आहे लास्ट स्ट्रॅटेजिक लीडरशिप. की लीडरशिप का महत्वाची आहे इम्प्लिमेंटेशन करताना आणि इव्हॅल्युएशन करताना. बरोबर आहे का? 2 पॉइंट फक्त राहिलेत आपले आणि हे आपला प्रवास आहे तो स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा थांबणार आहे तात्पुरता. लक्षात आलंय का? बघा, लाओ, पुढचं तुम्ही वाचून घ्या. लाओ काय म्हणतात? अ लीडर इज बेस्ट when people barely know he exists. When his work is done, his aim fulfilled, they will say we did it ourselves. बघा, नेता वही जो अदृश्य हो. लक्षात येते का? मी थोडक्यात काय गाईड करणारा आहे तो लीडर असतो. धोनी, MS धोनी लीडर. बरोबर का? कारण काम झाले की सगळ्यात शेवट असतो. लक्षात आलं का? का त्याला लीडर म्हणतात? थाला फॉर रिझन म्हणून त्याला लीडर म्हणतात. की लोकांना कळत नाही की तो असतो, पण तो गाईड करत असतो. लोकांना वाटतं की अरे हा माझा मित्रच आहे. लीडर असला, कॅप्टन जरी डिक्लेअर केला असतो तरी तो अरे माझा मित्रच आहे, सगळं समजून घेतो आणि जेव्हा जिंकतो तेव्हा क्रेडिट सगळ्यांना मिळतं. तो लीडर. स्ट्रॅटेजिक लीडरशिप सेट्स Strategic leadership sets the firm's direction by developing and communicating vision of future, formulate strategy in light of internal external environment, brings about changes required to implement strategies and inspire the staff to contribute to strategy execution. A manager as a strategic leader has to play many roles: visionary, chief entrepreneur and strategist, chief administrator, culture builder, resource acquirer and allocator, capability builder, process integrator, crisis manager, spokesperson, negotiator, motivator, arbitrator, policy maker, policy enforcer and head cheerleader. बघा, लीडरला सगळीकडे जावं लागतं बाळांना. बरोबर आहे का? लीडर कोण असतो? कमी तिथं आम्ही. जिथं कमतरता वाटते तिथं लीडरला जावं लागतं. तोच लीडर आहे जो की सगळे गॅप्स भरून काढायचा प्रयत्न करतो. गरज पडली तर तो लोकांना चीअर करतो, गरज पडली तर ओरडतो, गरज पडली तर स्ट्रॅटेजी तयार करतो, गरज पडली तर स्वतः ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो. लक्षात आलंय का? तो असतो स्ट्रॅटेजिक लीडर. समटाइम्स इट इज युजफुल टू बी अथॉरिटेरियन. Sometimes it is better to be a perceptive listener and compromising decision maker. Sometimes strongly participative and sometimes being a coach and advisor is the proper role. लक्षात आलं का? बरोबर आहे का? कधी तो आईसारखा शांत असतो, कधी तो वडिलांसारखा थोडासा अथॉरिटेटिव्ह असतो, कधी आजीसारखा तुम्हाला कुरवाळतो, कधी मित्रासारखा खांद्यावर हात टाकतो. तोच असतो लीडर. बरोबर आहे का? लीडर कोण असतो? साऊथच्या पिक्चरचा हिरो. त्याला गाववाले सगळे त्याचा म्हणजे तो कोण असतो? तो गावासाठी देवच असतो. बरोबर आहे का? बघा, साऊथचा तो लीडर असतो, टिपिकल लीडर. तो असा मधनच उड्या मारत येतो सशासारख्या, मधनच कुणातरी पडणारी टोपली उचलून त्याच्या डोक्यावर ठेवतो, मधनच कुठल्या तरी मुलीकडे बघून हॅक करून हसतो, मधनच लहान मुलाला चॉकलेट देतो, मधनच येतो शेतामध्ये लोकांबरोबर नांगर हे करतो. लीडर असतो तो. ऍट टाइम्स सगळीकडे फिट होतो. तो लीडर असतो. लक्षात आले का? स्ट्रॅटेजिक लीडर इज अ चेंज एजंट हु इनिशिएट्स चेंजेस in the organization and ensures that changes are successfully implemented. For the most part, major changes have to be top down and vision driven. Leading change
has to start with diagnosing the situation and deciding which of the several ways to handle it. Managers have leadership roles to play in pushing for good strategy execution. बघा हे आपण बघितले की चेंज हा कायम वरून आला पाहिजे, बरोबर आहे का? आणि स्ट्रॅटेजिक लीडर कोण असतो? लीडर तोच जो बदलाव घडवून आणतो, बरोबर आहे का? नेता वही जो बदलाव लाता है, लीडर वही जो बदलाव लाता है. लक्षात आलं का? बघा कुठं कुठं लीडरशिपचे रोल मला प्ले करावे लागतात. स्टेइंग ऑन द टॉप ऑफ व्हॉट इज हॅपनिंग, क्लोजली मॉनिटरिंग प्रोग्रेस, सॉल्विंग आउट इश्यूज अँड लर्निंग व्हॉट ऑब्स्टॅकल्स लाई इन द पाथ ऑफ गुड एक्झिक्युशन. बघा एक्झिक्युशन मध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टी दूर कशा करता येतील ते बघायचं, क्लोजली गोष्टी ऑब्झर्व करायच्या, क्लोजली प्रोसेस मॉनिटर करायची. प्रमोटिंग अ कल्चर ऑफ spirit DCOPS that mobilizes and energizes organizational members to execute strategies in competent fashion and perform at high level. spirit DCOPS म्हणजे काय? spirit DCOPS याचा अर्थ स्पिरिट होल्डिंग स्पिरिट ऍट हाय लेवल्स. लक्षात आलंय का? ऑर्गनायझेशन मधल्या लोकांचे स्पिरिट्स मोरल हाय लेवलला पाहिजे, बरोबर आहे का? प्रत्येक जण इन्थुझियास्टिकली आनंदाने ऑर्गनायझेशनच्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन करता परफॉर्म करणार पाहिजे. लक्षात आलं का? कीपिंग द ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिव्ह टू चेंजिंग कंडिशन्स, अलर्ट फॉर न्यू ऑपॉर्च्युनिटी, बबलिंग विथ इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड अहेड ऑफ रायव्हल्स इन डेव्हलपिंग व्हॅल्युएबल कॉम्पिटन्सीज अँड केपेबिलिटीज. बघा ऑर्गनायझेशन कशी पाहिजे? एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट करणारी पाहिजे. ही ऍडजस्टमेंट डेव्हलप करण्याचं काम कोण करतं? लीडर. की पटपट चेंज झाले पाहिजे, कॉम्पिटिटर पेक्षा पुढे राहिलं पाहिजे, मी माझ्याकडे इनोव्हेटिव्ह आयडियाज कायम येत राहिले पाहिजेत, मी सगळ्यांच्या पेक्षा पुढे कसं राहीन आणि फ्लेक्झिबल कसं राहीन हे लीडर बघतो. एक्सरसाइजिंग एथिकल लिडरशिप अँड इन्सिस्टिंग दॅट कंपनी कंडक्ट्स इट्स अफेअर्स लाईक मॉडेल कॉर्पोरेट सिटीजन. बरोबर आहे का? शहाण्या बाळासारखं कंपनी कसं वागेल, इथिकली राहून कसं वागेल, आपल्यासोबत सोसायटीचे सुद्धा बेनिफिट्स कसे बघेल, कोणाला हार्म तर होणार नाही ना, या पद्धतीने कसं ऑर्गनायझेशन वर्क करेल हे लीडर इन्श्युअर करतो. थोडक्यात लीडर या सगळ्या गोष्टी करता रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. पुशिंग करेक्टिव्ह ऍक्शन्स टू इम्प्रूव्ह स्ट्रॅटेजी एक्झिक्युशन अँड ओव्हरऑल स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स. बघा स्ट्रॅटेजी व्यवस्थित एक्झिक्युशन व्हावी याकरता जिथं जिथं स्ट्रॅटेजीमध्ये गॅप तयार होत आहेत ते गॅप भरून काढणं, करेक्टिव्ह ऍक्शन घेणं आणि स्ट्रॅटेजीचा परफॉर्मन्स चांगला ठेवणं हे काम बघतो लीडर. फॉर एक्झाम्पल NR नारायण मूर्ती जे म्हणत होते 17-18 तास काम करा, ते नारायण मूर्ती इज नोन एज सेलिब्रेटेड बिझनेस लीडर बिकॉज ऑफ द व्हॅल्यूज he had institutionalized over his tenure as a चिवताई of Infosys. इन्फोसिसचे चिवताई नारायण मूर्ती हे आयडियल एक्झाम्पल आहे लीडरचं. वन ऑफ द ग्रेट लिगसीज he left with Infosys is a strong management development program that builds management talent and strategic leader with ethical values. त्यांनी काय केलं? एक प्रोग्राम तयार केला लीडर करता, मॅनेजमेंटच्या लीडर करता. त्यांनी काय झालं? इथिकल स्ट्रॉंग इथिकल व्हॅल्यूज असलेला एक मॅनेजमेंट मध्ये लीडर तयार होतो, मॅनेजर चांगला तयार होतो त्यांच्या ट्रेनिंगमुळे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं कल्चर ते फॉलो करतात. धीरूभाई अंबानी, माय गॉड, पायोनियर ऑफ रिलायन्स ग्रुप. धीरूभाई अंबानी was an icon in himself because of his ability to conceptualize and create sweeping strategies to reach corporate goals, proficiency in implementing the strategic vision. Dhirubhai Ambani had the ability to provide clear direction for company and had a strong interpersonal skills that inspired the employees to contribute their best for accomplishment of strategic vision. These qualities made him an excellent strategic leader in the corporate world. त्यांना त्यांच्या कॉन्सेप्टची क्लॅरिटी होती आणि स्किल सेट एवढा चांगला होता की ते स्ट्रॅटेजी कम्युनिकेट करू शकत असायचे, चांगल्या स्ट्रॅटेजी तयार करू शकत असायचे. बरोबर आहे का? त्यामुळे धीरूभाई अंबानी सक्सेसफुल झाले. लक्षात घ्या, त्यामुळे धीरूभाई अंबानी एक चांगले लीडर झाले. दोन एक्झाम्पल, नारायण मूर्ती आणि धीरूभाई अंबानी, दोन्ही चिवताई चांगल्या होत्या. बरोबर आहे का? एक आहेत आणि एक होत्या. लीडरशिप रोल इन इम्प्लिमेंटेशन. Strategic leaders must be able to use the strategic management process effectively by guiding the company in ways that result in formation of strategic intent and strategic mission, facilitating the development and implementation of appropriate plans and providing guidance to employees for achieving strategic goals. बघा लीडर कोण? जो लीडर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची जी प्रोसेस आहे ती स्मूथ करतो, चेंज स्मूथली आणतो, एम्प्लॉईज ना घेऊन चालतो, प्रत्येकाला प्लॅन कम्युनिकेट करतो आणि व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन कसं होईल हे कायम बघत राहतो. तो असतो स्ट्रॅटेजिक लीडर. बघा लीडर काय काय करतो? डिझाईन करतो, इम्प्लिमेंट करतो. काय डिझाईन करतो? इन्फॉर्मेशन सिस्टीम, मॅनेजमेंटला वरती कंट्रोल ठेवतो,
रिवॉर्ड सिस्टीम एक चांगली तयार करतो, इम्प्लिमेंट करतो, मॅनेजमेंटचं डेव्हलपमेंट करतो, त्यांना एनकरेज करतो, त्यांचं प्रमोशन करतो, फीडबॅक घेतो लोकांकडून आणि त्याच्यावरती काम करतो, पॉलिसी फॉर्म्युलेट करतो, चांगल्या बेसिक स्ट्रॅटेजीचं प्लॅनिंग करतो, एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग म्हणजे इंटरनल एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा अभ्यास करतो, स्ट्रॅटेजी तयार करतो आणि पूर्ण ऑर्गनायझेशनची देखरेख करतो बिचारा लीडर. बरोबर आहे का? लीडरशिप इंटेल्स द ability to anticipate, envision, mental flexibility, empower others to create change as necessitated by external environment. In other words, leadership represents complex form of leadership in companies. Manager with strategic leadership skills exhibits the ability to guide the company through the new competitive landscape by influencing the behavior, thoughts and feelings of co-workers, managing through others, and successfully processing or making sense of complex ambiguous information by dealing with change and uncertainty. बघा, लीडर तोच जो चेंजला ट्रान्झिशनला स्मूथ करतो, लीडर तोच जो कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन सोप्या पद्धतीने सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवतो, सोप्या पद्धतीने लोकांना गाईड करतो, सोप्या पद्धतीने लोकांना मोटिवेट करतो. इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजिक लीडरशिप करता काय पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण बघूयात. या खालच्या गोष्टी झाल्या की वर जाऊयात आपली नेहमीची पद्धत. इन टुडेज लँडस्केप strategic leaders are challenged to adapt the frames of reference so that they can deal with rapid complex changes. A managerial frame of reference is a set of assumptions, premises, accepted wisdom that bounds managers' understanding of company, industry, and the core competencies. In other words, managers' frame of reference is the foundation on which managers' mindset is built. बघा, साहजिक आहे, स्ट्रॅटेजी तयार करताना मॅनेजर सुद्धा कशाचा ना कशाचा तरी रेफरन्स घेणार आहे. काय रेफरन्स घेणार आहे? तो कॉम्पिटिटरचा रेफरन्स घेईल की त्यांच्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे, मला काय करायचंय, माझे विजन सेट करेल, तो माझे ऍझम्पशन स्वतःचे सेट करेल की मी हे अज्युम करून चालणार की या गोष्टी झाल्याच पाहिजेत, नाही झाल्या पाहिजेत. हे एन्व्हायरमेंटल स्वतःचा अनालिसिस करताना मी काहीतरी रेफरन्स देणार आहे ना, कुठल्या तरी मटेरियलचा, कुठल्या तरी माणसाचा, कुठल्या तरी सिच्युएशनचा, स्वतःच्या अनुभवांचा कुठला तरी रेफरन्स घेणार आहे. तो रेफरन्सच असतो बेसिस की काय स्ट्रॅटेजी तयार होणार आहे, काय स्वरूपाचा लीडर तो माणूस होणार आहे. लक्षात आलंय का? अवघड काय वाटतंय का तुम्हाला? नाही, एकदम सोपं. मी शिकतोय, लाईट आहे हा टॉपिक. Importance of manager's frame of reference can be seen if we perceive those battles are not between companies or product but between mindsets of managerial frames. This implies that effective strategic leaders must be able to deal with the diverse and cognitively complex competitive situations that are characteristics of today's competitive landscape. बघा, थोडक्यात काय, या पूर्ण पॅराग्राफचा अर्थ असा आहे की लीडर हा प्रत्येक सिच्युएशन मध्ये चेंज काय फ्लेक्झिबल असावा आणि तो प्रत्येक सिच्युएशन हँडल करता येईल असा लीडर असावा. कोणत्याही सिच्युएशन मध्ये तो डगमगत नसेल, निर्णय चांगले घेत असेल तर तो चांगला स्ट्रॅटेजिक लीडर असणार आहे. का? कारण एन्व्हायरमेंटल चेंजिंग आहे, डायनॅमिक एन्व्हायरमेंट आहे आणि ह्या एन्व्हायरमेंट मध्ये होणारे चेंजेस अडॅप्ट करता येण्यासारखा फ्लेक्झिबल स्ट्रॅटेजिक लीडर असावा. लीडर हॅज सेव्हरल रिस्पॉन्सिबिलिटी इन्क्लुडिंग फॉलोइंग. बघा, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? स्वतः स्ट्रॅटेजिक डिसिजन घेणं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बघा, स्ट्रॅटेजिक डिसिजन, मिशन ठरवणं, इंटेंट घेणं, ऍक्शन घेणं, फॉर्म्युलेट करणं, इम्प्लिमेंट करणं आणि ऍव्हरेज रिटर्न्स पण कमवून देणं, सगळ्या त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. बघा, स्वतः डिसिजन घेणं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पॉलिसी तयार करणं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्लॅन तयार करणं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, इम्प्लिमेंटिंग रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कम्युनिकेशन इफेक्टिव्ह राहावं पूर्ण ऑर्गनायझेशन मध्ये, ही पण लीडरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ह्युमन कॅपिटल मॅनेज करणं, ह्युमन कॅपिटल म्हणजे स्टाफ मॅनेज करणं, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. चेंज मॅनेज करणं रिस्पॉन्सिबिलिटी, काही चेंज आणायचं असेल तर बघितलं आपण, चेंज मॅनेजमेंट मस्ट शुड बी बिगिन ॲट टॉप. क्रिएटिंग अँड सस्टेनिंग स्ट्रॉंग कॉर्पोरेट कल्चर, कॉर्पोरेट कल्चर जे वर बघितलं ते सगळं स्ट्रॉंग ठेवणं ही याची जबाबदारी आहे. हाय परफॉर्मन्स स्टँडर्ड्स ओव्हर करणं आणि चांगले चांगले रिटर्न्स कमवून देणं ही सुद्धा लीडरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बघा, एक बिचारा लीडर काय काय करू शकतो, जो टॉप लेवलवरचा असतो, लक्षात घ्या, त्याच्या सिंहासनाला काटे पण तेवढेच असतात. Thus, leadership skills of a company's managers represent resources that affect company performance, and these resources must be developed for the company's future benefit. Leadership sets firm direction by developing, communicating vision of future, inspiring organization member to move in that direction. Unlike leadership, managerial leadership is generally concerned with the short-term day-to-day activities. Two basic approaches to leadership can be transformational leadership style and transactional leadership style. बघा, दोन लीडर असतात, एक स्ट्रॅटेजी, एक मॅनेजर. मॅनेजरियल लिडरशिप रोजच्या ऍक्टिव्हिटी करता त्याला लीडर व्हावं लागतं आणि स्ट्रॅटेजिस्टला लॉंग टर्म करता लीडर व्हावं लागतं, कारण स्ट्रॅटेजी शुड बी लॉंग टर्म, विजन शुड बी लॉंग टर्म. लक्षात आलंय का? आणि लिडरशिप काय करतं की एक डायरेक्शन देतं फर्मला आणि फर्मच्या एम्प्लॉईजना, आणि त्या डायरेक्शन मध्ये सगळे वर्क करतील हे इन्शुअर करतो स्ट्रॅटेजिक
लीडर मॅनेजरली लीडर असतो, डे टू डे कामं करता. लक्षात आले का? सो दोन लिडरशिप स्टाईल आता बघायच्यात आपण. एक आहे ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप स्टाईल आणि एक ट्रान्झॅक्शनल लिडरशिप स्टाईल. साधी की ट्रान्सफॉर्मेशनल काय असणार आहे? uses charisma and enthusiasm to inspire people to exert them for good of the organization. Leadership style may be appropriate in turbulent environments, industries at very start or end cycle, poorly performing organization that need to major changes. Transformation offer excitement, vision, intellectual stimulation, personal satisfaction. They inspire involvement of vision, giving followers a dream or vision of higher calling, so to elicit more dramatic changes in organizational performance. Such leadership motivates followers to do more than originally affected to do by stretching their abilities, increasing their self-confidence and also promote innovation throughout the organization. बघा बाळांनो, नावाचाच अर्थ ट्रान्सफॉर्मेशनल स्टाईल म्हणजे जिथं ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे तिथं ही स्टाईल वापरायची. बरोबर आहे का? जिथं चेंजची गरज आहे, चेंज कधी गरजेचा असतो? एकतर आयदर स्टार्ट ऑफ द सायकल नाहीतर एंड ऑफ द सायकल. एकतर इंट्रोडक्शनला तरी नाहीतर डिक्लाइनला तरी मेजर चेंजची आवश्यकता असते. इथे तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन घ्यावं लागतं. नवीन पॉलिसी सेट करणं, चेंज आणणं, चेंज मॅनेजमेंट करणं, चेंज कम्युनिकेट करणं. लक्षात आले का? आणि या सगळ्यांमध्ये लोकांचं मोरल अप करणं, त्यांना चांगल्या चांगल्या चॅलेंजिंग टास्क देऊन त्यांना मोटिवेट करणं आणि त्यांना ट्रॅकवरती परत आणणं, ऑर्गनायझेशनला ट्रॅकवरती परत आणणं, हे काम आहे ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप स्टाईलचं. लक्षात आले का? हे कधी जेव्हा एन्व्हायरमेंट टर्ब्युलंट असतं म्हणजे काय? सारखं चेंजिंग असतं. एन्व्हायरमेंट डायनॅमिक असलं की तुम्हाला सारखं चेंज व्हावं लागतं. सारखं चेंज व्हायला लागलं की ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं. ट्रान्सफॉर्मेशन करता आला ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप स्टाईल. लक्षात आले का? सिंपल आहे. अवघड काय वाटतंय का? काही अवघड आहे का याच्यामध्ये? अजिबात काही अवघड नाही. आज आपण लाईटच कंटेंट बघून आपल्याला स्वतःना सगळ्यांना टाटा बाय करणार आहे. ओके, चला आता बघू ट्रान्झॅक्शनल लिडरशिप स्टाईल. त्याचा फोकस कुठं असतो? फोकस मोर ऑन डिझायनिंग सिस्टीम्स अँड कंट्रोलिंग द ऑर्गनायझेशन्स ऍक्टिव्हिटीज अँड आर मोर लाईकली टू बी असोसिएटेड विथ इम्प्रूव्हिंग द करंट सिच्युएशन. Transactional leaders try to build on existing culture and enhance current practices. Transactional leadership style uses authority of its office to exchange rewards as such as pay and status. They prefer more formalized approach to motivation, setting goals with explicit rewards or penalties for achievement or non-achievement. बघा, ट्रान्झॅक्शनल लिडरशिप स्टाईल मे बी अप्रोप्रिएट स्टॅटिक एन्व्हायरमेंट, मॅच्युअर इंडस्ट्रीज अँड ऑर्गनायझेशन दॅट आर परफॉर्मिंग वेल. स्टाईल इज बेटर सुटेड इन परsuading पीपल टू वर्क इफिशियंटली अँड रन ऑपरेशन स्मूथली. बघा, ट्रान्झॅक्शनल लिडरशिप स्टाईल म्हणजे काय असते बाळांनो? ट्रान्झॅक्शनल लिडरशिप स्टाईल म्हणजे चेंज काही आणायचा नाहीये, फक्त मला इम्प्रुव्हमेंट करायचे आहेत. मग अशा वेळी काय करतो मी? इन्सेंटिव्ह सेट करतो परफॉर्मन्स टार्गेट्सला. जर नाही अचीव्ह केले तर लोकांना पेनल्टी लावतो. बरोबर आहे का? आणि हेड ऑफिस कडून मी हे बेनिफिट्स देत असतो, लोकांना एन्जॉय करत असतो. हे कुठं कुठं चांगलं आहे? जिथं जिथं स्टॅटिक एन्व्हायरमेंट आहे म्हणजे सारखं चेंज होणार नाही, किंवा मॅच्युअर झाली ऑर्गनायझेशन, आता ही प्रोडक्ट ग्रो झालंय, सगळं व्यवस्थित चाललंय, अशा ठिकाणी ट्रान्झॅक्शनल लिडरशिप स्टाईल. जिथं होतो एक्सचेंज कशाचा? परफॉर्मन्सच्या एक्सचेंज मध्ये रिवॉर्ड दिले जातात. लक्षात आलं का? ट्रान्झॅक्शनल लिडरशिप स्टाईल. लक्षात आलं का? ट्रान्झॅक्शनल ट्रान्सफॉर्मेशन एकदम सोपं आहे. टर्ब्युलंट एन्व्हायरमेंट करता ट्रान्सफॉर्मेशनल आणि स्टॅटिक करता ट्रान्झॅक्शनल. लक्षात आले का? सिंपल गोष्ट. ओके, घेऊयात एक 2 मिनिटाचा ब्रेक आणि वळूयात लास्ट स्ट्रॅटेजिक कंट्रोल. आता स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली, सगळं केलं, लिडरशिप दाखवली. आता कंट्रोल कसा एक्सरसाइज करायचा आणि जे काही इव्हॅल्युएशन आहे रिझल्टचं, ते इव्हॅल्युएशन कसं करायचं ह्याच्या टेक्निक्स आपल्याला या पॉइंटमध्ये दिल्यात. घेऊयात एक छोटासा ब्रेक. ओके, चला बघूयात स्ट्रॅटेजिक कंट्रोल. कंट्रोल उदय. Controlling is one of the important functions of management and is often regarded as the core of management process. It is a function intended to ensure and making possible the performance of planned activities and to achieve the predetermined goals and results. Control is intended to regulate and check, to structure and condition the behavior of events and people, to place restraints and curbs on undesirable tendencies, to make people conform to their certain norms and standards, to measure progress, to keep the system on track. It is also to ensure what is planned is translated into results, to keep watch on proper use of resources, safeguarding of assets and so on. बघा, थोडक्यात काय आहे? कंट्रोल म्हणजे काय? जे ठरवलंय ते होण्याकरता ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत, दॅट इज द कंट्रोल. जे नियम ठरवलेत ते नियम लोकांनी फॉलो केले पाहिजेत, याकरता कॉन्स्टंटली वॉच करणे, त्याला म्हणतो आपण कंट्रोल. जे लोक फॉलो करत नाहीयेत त्यांना फॉलो करायला लावणे, सामदाम दंडभेद वापरून जे काय असेल ते, त्याला म्हणतो आपण
कंट्रोल. जी स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन जसं डिझायर्ड आहे त्या स्वरूपाने होतंय का नाही होतंय हे बघणं आहे स्ट्रॅटेजिक कंट्रोल. लक्षात आलं का? सिंपल आहे. काय अवघड आहे का? आतापर्यंत शिकलोय का अवघड नाही. द controlling function involves monitoring the activity and measuring results against pre-established standards, analyzing and correcting deviations as necessary, maintaining adapting the system. परत तेच वरचं खालीच कॉपी पेस्ट करून दिले. स्टँडर्ड जे आहेत त्या स्टँडर्ड नुसार काम होते का बघायचं, नसेल होत तर त्या स्टँडर्ड नुसार काम कसं होईल हे बघायचं आणि आपल्याला एक मेंटेन ठेवायची सिस्टीम आणि त्या सिस्टीमचा कंप्लायन्स रेग्युलरली झाला पाहिजे हे मला इन्शुअर करायचंय. It is intended to enable the organization to continuously learn from experience and to improve capability to cope up with the demands of organizational growth and development. बरोबर आहे का? अनुभवातून शिकायचंय आपल्याला आणि पुढे जायचंय. ती चूक पुन्हा पुन्हा करायची नाहीये. पुन्हा पुन्हा ती चूक केल्याने आपण गाढव होतो. बरोबर आहे का? द प्रोसेस ऑफ कंट्रोल हॅज द फॉलोइंग एलिमेंट्स. बघा कंट्रोलचे एलिमेंट्स काय काय आहेत? कंट्रोलचे एलिमेंट्स आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस सिस्टीम विच कुड बी ऑपरेशनलाइज्ड into measurable and controllable standards. बघा तुमचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुमचे टार्गेट्स, तुमचे गोल्स एका मेजरेबल आणि कंट्रोलेबल स्टँडर्ड्स मध्ये स्पेसिफिकली तुम्हाला मांडता आले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टिव्ह आणि गोल्स स्पेसिफिकली मांडू शकता तेव्हा तुम्ही ते कंट्रोल करू शकता. बरोबर आहे का? कंट्रोल करण्यासाठी मला काय कंट्रोल करायचंय हे माहित पाहिजे. बरोबर का? अ मेकॅनिझम फॉर मॉनिटरिंग अँड मेजरिंग द परफॉर्मन्स ऑफ द सिस्टीम. आता मला कळले की माझे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते अचीव्ह करण्याकरता जो स्पेसिफिक मला परफॉर्मन्स हवा आहे तो परफॉर्मन्स अचीव्ह करण्यासाठी काही सेट ऑफ पॉलिसीज, काही सेट ऑफ प्रोसिजर्स, एक मेकॅनिझम मला तयार करायचं आहे आणि त्या मेकॅनिझमच्या चौकटीत राहून सगळी लोक काम करतील हे मला इन्शुअर करायचे. अ मेकॅनिझम फॉर कम्पेअरिंग ऍक्च्युअल रिझल्ट्स विथ स्टँडर्ड अँड फॉर डिटेक्टिंग डेव्हिएशन्स अँड फॉर लर्निंग न्यू इन्साइट्स ऑन स्टँडर्ड. मेकॅनिझम कोणतं करायचंय मला? कम्पॅरिझनचं मेकॅनिझम. कुठे कुठे कंपॅरिझन मध्ये डिफरन्सेस येतात ते डिफरन्सेस आयडेंटिफाय करण्याचं मेकॅनिझम आणि त्याकरता एक इन्साइट्स लोकांना देण्यासाठी नवीन लर्निंग करण्याकरता लोकांना एक मेकॅनिझम मला तयार करायचे. सिंपल. लक्षात आलं का? अवघड आहे का काय? नाहीये. आणि मेकॅनिझम फॉर फीडिंग बॅक करेक्टिव्ह अँड अडॅप्टिव्ह इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन्स टू द सिस्टीम फॉर इफेक्टिव्ह द डिझायर्ड चेंजेस टू सेट राईट द सिस्टीम टू कीप ऑन इट्स कोर्स. बघा सिस्टीम कडून फीडबॅक घेणे, त्याच्यानंतर मिळालेल्या फीडबॅकचा वापर करून त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स करणे आणि जी सिस्टीम आहे, जी डेव्हिएशन्स आले ते राईट ट्रॅकवरती आणून त्याला तसंच पुढं राईट ट्रॅकवरती चालू राहील हे इन्शुअर करणे. स्ट्रॅटेजिक कंट्रोलचे ऑब्जेक्टिव्ह लक्षात आले का? कोणते ऑब्जेक्टिव्ह? सिंपल. एक क्लिअरली डिफाईन करा तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय, त्याकरता मेकॅनिझम तयार करा. मेकॅनिझम कशा करता तयार करायचं आहे मला? मेकॅनिझम मला तयार करायचं आहे फॉर कंपॅरिझन, त्याच्यानंतर फॉर इस्टॅब्लिशिंग स्टँडर्ड्सचं डेव्हिएशन कसं होतं ते इस्टॅब्लिश करण्याकरता आणि नवीन गोष्टी लर्न करण्याकरता. आणि चौथं कशाचं मला मेकॅनिझम तयार करायचंय की सिस्टीम कडून फीडबॅक घेऊन ते करेक्ट करून पुन्हा सिस्टीम मध्ये एंटर करायचे आणि सिस्टीमला राईट ट्रॅकवरती सोडून द्यायचं. लक्षात आलं का? सिंपल आहे. अवघड काय वाटतंय का? नाहीये. प्रायमरीली देअर आर 3 टाइप्स ऑफ कंट्रोल. 3 प्रकारे कंट्रोल उदय करू शकतो आपण. ऑपरेशनल, मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक कंट्रोल. 3 लेवलसाठी 3 कंट्रोल. लक्षात आले का? ऑपरेशनल कंट्रोल. The thrust of operational control is on individual tasks or transactions against total or aggregate management functions. For example, procuring specific items for inventory is a matter of operational control in contrast to inventory management as a whole. One of the tests that can be applied to identify operational control areas is that there should be clear-cut, somewhat measurable relationship between input and output, which could be determined or estimated with least uncertainty. Many of the control systems are operational and mechanic in nature. Set of standards plans are formulated. The control activity consists of regulating processes within certain tolerances, irrespective of the effects of external conditions. Plans and instructions. Some of the examples of operational controls can be stock control, quality control, cost control and budgetary control. बघा ऑपरेशनल कंट्रोल, हे ऑपरेशनल कंट्रोल काय असतात? ते एका स्पेसिफिक प्रोसेस पुरते लावलेले कंट्रोल्स दॅट आर ऑपरेशनल कंट्रोल्स. लक्षात आले का? फॉर एक्झाम्पल काय? फॉर एक्झाम्पल बजेटरी कंट्रोल. हे ऑपरेशनल लेवलचे कंट्रोल्स आहेत. म्हणजे काय? यावरनं तुमच्या ऑपरेशन्सचा इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी ठरणार आहे. किती बजेट तुमच्या ऑपरेशनला अलोकेट होतं, किती कॉस्ट तुम्ही कॉस्ट कंट्रोल की कॉस्ट कमी करण्याकरता, हे कसे ऑपरेशनल नेचर्स आहेत. हे काही
कॉन्सेप्च्युअल काही गोष्टी आहेत का याच्यात? नाही. ऑपरेशन्स वाले काय करतात, मिडल लेवल वाले जे येतात ते परफॉर्म करतात. सो अशा प्रत्येक स्पेसिफिक प्रोसेसेसला लावलेले कंट्रोल दॅट आर ऑपरेशनल कंट्रोल. लक्षात आले का? काय अवघड वाटतंय का? कन्फ्युजिंग काय वाटते का? वेळ दिला पाहिजे का अजून या कन्सेप्टला? नाही. चला पुढे जाऊया. मॅनेजमेंट कंट्रोल. When compared with operational control, management control is more inclusive, more aggregative in sense of embracing integrated activities of complete department, division or entire organization. बघा आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. कॉस्ट वाले फायनान्स डिपार्टमेंट काय करणार आहे? कॉस्ट कंट्रोल करणार आहे, बरोबर का? क्वालिटी डिपार्टमेंट क्वालिटी कंट्रोल करणार आहे, परचेस डिपार्टमेंट स्टॉक कंट्रोल करणार आहे. लक्षात आलं का? आणि ह्या सगळ्या डिपार्टमेंटचं मिळून होणार आहे एक डिव्हिजन, ज्या पूर्ण डिव्हिजनच्या स्ट्रॅटेजीजवर कंट्रोल करेल मॅनेजमेंट कंट्रोल. लक्षात आलं का? एका मॅनेजमेंट कंट्रोल अंडर असतात छोटे छोटे ऑपरेशनल कंट्रोल्स. लक्षात येते का? सिंपल आहे, बरोबर आहे का? द बेसिक पर्पज इज द अचीवमेंट ऑफ एंटरप्राइज गोल्स शॉर्ट रेंज अँड लॉंग रेंज इन मोस्ट इफेक्टिव्ह इफिशियंट मॅनर. प्रत्येक कंट्रोलचं गोल हेच असतं की माझे होल ऑर्गनायझेशनचे गोल्स अचीव झाले पाहिजेत. is defined by Robert Anthony as the process by which managers assure resources are obtained and used effectively, efficiently in the accomplishment of objectives. Controls are necessary to influence behavior of events and ensure that they conform to plans. Management controls काय करतात की त्या डिपार्टमेंटला जे जे रिसोर्स अलोकेट झालेत ते व्यवस्थित त्या डिपार्टमेंट पर्यंत पोहोचतायत ना, आणि त्या रिसोर्सेसचा ऑप्टिमम यूज म्हणजे चांगल्यात चांगला वापर ते डिपार्टमेंट करतंय ना, इन्शुअर कोण करतं? मॅनेजमेंट कंट्रोल. सिंपल. स्ट्रॅटेजिक कंट्रोल. स्ट्रॅटेजिक कंट्रोल वाले टॉप लेवल शँडलर अँड हॉफर काय म्हणतात? फोकसेस ऑन ड्युअल क्वेश्चन्स ऑफ वेदर स्ट्रॅटेजी इज बिईंग इम्प्लिमेंटेड अँड द रिझल्ट प्रोड्यूस बाय स्ट्रॅटेजी आर दोज इंटेंडेड. बघा प्रत्येकाचं गोल वेगवेगळे. ऑपरेशनल लेवल कंट्रोल काय करतो की ऑपरेशन्स इफेक्टिव्हली कॅरी आउट होतात का बघतो. मॅनेजमेंट लेवल कंट्रोल बघतो की जे रिसोर्सेस ऑपरेशन पर्यंत पोहोचणार आहेत ते व्यवस्थित पोहोचतात का आणि ते व्यवस्थित त्याचं युटिलायझेशन होतंय का. आणि स्ट्रॅटेजिक कंट्रोल म्हणतात की जी स्ट्रॅटेजी मी पूर्ण ऑर्गनायझेशनला दिली ती स्ट्रॅटेजी जशी पाहिजे तशी इम्प्लिमेंट होते ना, आणि त्याचे जे रिझल्ट येत आहेत ते जे मला हवे आहेत तेच रिझल्ट येत आहेत. लक्षात आलं का? सिंपल आहे. This is often a time gap between stages of strategy formulation and implementation. Strategy might be affected on account of changes in environment. There is a need for warning systems to track where strategy being implemented. Strategic control is the process of evaluating strategy as it is formulated and implemented. It is directed towards the identifying problems and changes in premises and making necessary adjustments. बघा आपण हे फर्स्ट चॅप्टरला बघितलंय की स्ट्रॅटेजी फॉर्म करणं आणि ती ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करणं यामध्ये टाइम गॅप असतो. का? कारण मध्ये आपण एन्व्हायरमेंट अनालाइज करणार, रिसोर्स अलोकेट करणार, मग प्रत्येकाला पॉलिसीज देणार, मग त्या पॉलिसीज फॉलो होतात का बघणार, मग स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन सुरू होतं. बरोबर आहे का? हा जो टाइम गॅप आहे त्या टाइम गॅप मध्ये बरेच चेंजेस होणार आहेत. इंटरनल चेंजेस होतील. चिवताई आहे, चिवताई उडून जाऊ शकते. लक्षात आहे का? बरोबर आहे का? माणसं बदलतात, एन्व्हायरमेंट एक्सटर्नल बदलतात, समजा पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या बदलल्या. सो जेव्हा इम्प्लिमेंटेशन आणि फॉर्म्युलेशन ह्यामधला गॅप चालू असतो त्यामध्ये जर काही मेजर चेंजेस येत असतील तर ते चेंजेस आपल्याला कळण्याकरता एखादा वॉर्निंग सिग्नल असला पाहिजे. स्ट्रॅटेजिक कंट्रोल ते काम करतं की फॉर्म्युलेट आणि इम्प्लिमेंटेशन ह्यामधला जो गॅप आहे हे प्रोसेस पूर्ण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट चालू असताना कुठं काही बदल घडतायत का, आम्हाला काही बदल करायची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजिक कंट्रोल पाहत असता. लक्षात आलंय का? सोपं आहे का? बघा टाइप्स ऑफ स्ट्रॅटेजिक कंट्रोल. टाइप आहेत आयुष्यात. स्ट्रॅटेजिक कंट्रोल देर आर 4 टाइप्स ऑफ स्ट्रॅटेजिक कंट्रोल. 4 टाइप आहेत स्ट्रॅटेजिक कंट्रोलचे. कोणते बघूयात? प्रिमिस कंट्रोल. A strategy is formed on the basis of certain assumptions or premises about the complex and turbulent organizational environment. Over a period of time, these premises may not be valid. Premise control is a tool of systematic and continuous monitoring of the environment to verify the validity accuracy of the premises on which strategy has been built. Primarily involves 2 types of factors. बरोबर का? सोफिस्टिकेटेड वर्ड वापरून चांगलं भंगार टेक्स्ट मोठं होत नाही. बरोबर आहे का? तसंच हे प्रिमिसेस म्हणजे काय? एन्व्हायरमेंट. तुमच्या एन्व्हायरमेंटचं अनालिसिस कंटिन्यू मला करत राहायचंय. प्रिमिस कंट्रोल म्हणजे तुमच्या एन्व्हायरमेंटचं अनालिसिस करायचं. एन्व्हायरमेंट 2 टाइपचे असतात. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स सच इकॉनॉमिक, टेक्नॉलॉजी, सोशल, लिगल. हे कोणतं आहे? एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आणि इंडस्ट्री फॅक्टर्स सच कॉम्पिटिटर, सप्लाय, सबस्टिट्यूट हे दोन्ही आहेत एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आणि
It is neither feasible nor desirable to control all types of premises in same manner. Different premises may require different amount of control. Thus, managers are required to select those premises that are likely to change and would severely impact the functioning of organization and its strategy. थोडक्यात काय एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मधले तेच फॅक्टर्स एक्स्ट्रॅक्ट करायचे जे आपल्याला वाटतील की बदलू शकतात, जास्ती वेळा बदलू शकतात, आणि त्याच लेवलवरती त्याच लोकांवरती कंट्रोल ठेवायचा, त्या लोकांवरती सतत मॉनिटरिंग आपल्याला ठेवायचं. लक्षात आलं का? स्ट्रॅटेजिक सर्व्हेलन्स. हा स्ट्रॅटेजिक सर्व्हेलन्स म्हणजे काय की माझ्या ओन जी स्ट्रॅटेजी मी तयार करतोय ती व्यवस्थित आहे का बघायची. Contrary to the premise control, strategic surveillance is unfocused. It involves general monitoring of various sources to uncover unanticipated information having bearing on the strategy. It involves casual environmental browsing, reading financial other newspapers, business magazines, attend meetings, conferences, discussions, and so on can help the strategic surveillance. बघा, प्रेमिस कंट्रोल म्हणजे काय? एन्व्हायरमेंटचं अनालिसिस करा एक्सटर्नल, त्यातले जे तुम्हाला वाटतं की सारखे बदलतील ते बाजूला काढा आणि त्याच्यावरती काम करत राहा. स्ट्रॅटेजिक सर्व्हेलन्स. सर्व्हेलन्स कोण असतो सांगा? सर्व्हेलन्स पिक्चर मध्ये सर्व्हेलन्स काय असतो? सीसीटीव्ही कॅमेरा तो फिरत असतो, बरोबर आहे का? तो पर्टिक्युलर कोणावर फोकस ठेवून असतो का? नाही, तो फिरत असतो. आणि त्या सर्व्हेलन्स मध्ये जर काही नॉर्मल फिरताना काही गोष्ट आयडेंटिफाय केली तरच आपल्याला अलर्ट येतात. लक्षात आहे का? तसंच आपल्याला स्ट्रॅटेजिक सर्व्हेलन्स ठेवायचा आहे. न्यूजपेपर वाचत राहायचं, लोकांना भेटत राहायचं, मीटिंग्स करत राहायच्या, इन्स्टाच्या रील बघत राहायच्या. एखादी रील आपल्याला बाबा अशी दिसली की आणि आपलं एन्व्हायरमेंट चेंज होऊ शकतं, तर मग त्याच्यावरती फोकस करायचा, स्ट्रॅटेजिक सर्व्हेलन्स. बरोबर आहे का? स्ट्रॅटेजिक सर्व्हेलन्स मे बी लूज फॉर्म ऑफ स्ट्रॅटेजिक कंट्रोल बट इज केपेबल ऑफ अनकव्हरिंग इन्फॉर्मेशन रिलेव्हंट टू स्ट्रॅटेजी. बघा, केपेबल तर आहेच आहे ते. का? कारण फिरता फिरता मला जर एखादी गोष्ट वेगळी दिसली तर मात्र मला ती गोष्ट कॅप्चर करायची. लूज फॉर्म आहे, याला काही स्पेसिफिक असं कोणाला धरून चालायचं नाही, आपल्याला फिरत राहायचं, दिसला तर दिसला. लक्षात आले का? स्पेशल अलर्ट कंट्रोल. बघा, स्पेशल अलर्ट कंट्रोल काय असणार आहे? जर काही अनएक्सपेक्टेड गोष्टी आल्या तर अलर्ट आला पाहिजे, बरोबर आहे का? जसं की कुठली सिस्टीम असते, पिक्चर मध्ये असते बघा, ते लेझर बीम फसा 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 इकडून तिकडून येतात. ते लेझर बीमला टच झालं की टॅव 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 करत वाजतं. हा काय? अनएंटिसिपेटेड इव्हेंट, अनएक्सपेक्टेड इव्हेंट आला तर मला अलर्ट गेला पाहिजे. तो अलर्ट जावा याकरता मला तयार राहिलं पाहिजे. लक्षात आलं का? To reconsider the strategy, sudden changes in government, natural calamity, terrorist attack, unexpected merger acquisition by competitors, industrial disasters and other such events may trigger an immediate intense review of strategy to cope up with such eventualities. The organization for crisis management teams to handle the situation. बघा, आपल्याला अलर्ट देण्याकरता कोण पाहिजे? क्रायसिस मॅनेजमेंट टीम पाहिजे, बरोबर आहे का? जी मला सांगू शकेल की अरे अरे या गोष्टी होत आहेत, या गोष्टी अनएक्सपेक्टेडली यायला लागल्यात आता, बरोबर आहे का? जसं की कोविड. ज्या लोकांकडे काही मीन्स नव्हते, जी लोक कनेक्टेड नव्हती, त्यांना कोविड हिटच झाला डायरेक्ट त्यांच्या बिझनेसेसला. लक्षात आलंय का? हा जेव्हा ह्याचं मॅनेजमेंट कधी व्हायला पाहिजे होतं, कधीपासून व्हायला पाहिजे होतं? जेव्हापासून पहिली दुसरी केस सापडली, तिसरी केस सापडली, जेव्हापासून देशांचे इन्फेक्शन वाढायला लागले, बरोबर आहे का? क्रायसिस मॅनेजमेंट टीम्स कुणाकडे होत्या? मेडिकल सेक्टरकडे होत्या. त्यांनी लगेच प्रोडक्शन वाढवलं होतं. तुम्ही कधी बघा, सॅनिटायझरचा कधी तुटवडा जाणवला का कोविडमध्ये? कधीच नाही जाणवला. किती हाय डिमांड होती तरी मला सॅनिटायझर मिळायचे. कधी मला मास्क मिळाला नाही असं झालं का? कधीच नाही झालं. का? कारण त्यांच्या क्रायसिस मॅनेजमेंट टीमनी सांगितलेलं की आता इथं पैसाही पैसा होगा. त्यामुळे त्यांनी काय केलं? स्ट्रॅटेजीज चेंज केल्या, प्रोडक्शन कॅपॅसिटीज वाढवल्या, आउटसोर्सिंग वाढवले आणि प्रोडक्शन वाढवून त्यांनी स्टॉक तयार ठेवला की आता लोक येणारच आहेत 2 गज दुरी मास्क जरुरीसाठी. लक्षात आलं का? सिंपल. त्याकरता स्पेशल अलर्ट कंट्रोल आपल्याला ठेवला पाहिजे. बघा, चारही कंट्रोल मेथड्स मध्ये कुठेही कन्फ्युज होण्यासारखं नाहीये, सगळ्याच्या सगळ्या अनरिलेटेड आहेत, कशाचा कशाशी काही घंटा संबंध नाहीये. इम्प्लिमेंटेशन कंट्रोल. Managers implement strategy by converting major plans into concrete sequential actions that form incremental steps. Implementation control is directed towards assessing the need for changes in strategy in light of unfolding events and results associated with incremental steps and actions. बघा, इम्प्लिमेंटेशन काय आहे? की स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणे म्हणजे काय? स्टेप्स घेणे, ती स्ट्रॅटेजी कंप्लीट करण्याकरता, माझं गोल कंप्लीट करण्याकरता. मग ते स्टेप्स घेता घेता जशा जशा गोष्टी समोर माझ्या येत जातील तसं तसं मला चेंजेस करायचे आहेत, बरोबर का? तसं तसं मला इम्प्लिमेंटेशन मध्ये काही चेंजेस करावे लागणार. सो असे चेंजेस करताना मला काही गरज आहे का माझी स्ट्रॅटेजी रिवाइज करायची किंवा स्टेप्स माझ्या बदलायची? अशी काही गरज आहे का? या करता येतो मध्ये इम्प्लिमेंटेशन कंट्रोल. लक्षात आलं का? सिंपल आहे. अवघड काय वाटतंय का? नाही, अवघड फक्त आयुष्य. Strategic implementation control
is not a replacement to operational control. Unlike operational control, it continuously monitors the basic direction of the strategy. Two basic forms of implementation control are. हे वाक्य द्यायची काही गरज नव्हती, कारण इम्प्लिमेंटेशन करताना स्ट्रॅटेजी पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघतो आणि ऑपरेशनल कंट्रोल हा स्पेसिफिक ऑपरेशन करता असतो. लक्षात आलंय का? हाच काय तो फरक, ही द्यायची काही गरज नव्हती, उगाच कन्फ्युजन क्रिएट करायचा प्रयत्न केलाय. टू बेसिक फॉर्म्स ऑफ इम्प्लिमेंटेशन कंट्रोल. बघा फॉर्म्स आहेत, बरोबर आहे का? इम्प्लिमेंटेशन कंट्रोलचे दोन फॉर्म्स कोणते? मॉनिटरिंग स्ट्रॅटेजिक थ्रस्ट. मॉनिटरिंग स्ट्रॅटेजिक थ्रस्ट helps managers to determine whether overall strategy is progressing as desired or whether there is a need for readjustment. Strategic thrust. Thrust म्हणजे काय? थ्रस्ट म्हणजे जे ठिणग्या उडतात का नाही, थ्रस्ट. इम्प्लिमेंट आणि स्ट्रॅटेजी तयार करणे, इम्प्लिमेंट करताना जे काही आपल्याला चेंजेस जाणवतील, डेव्हिएशन जाणवतील, त्यावरून आपल्याला असेस करायचं की आता स्ट्रॅटेजीत बदल करायची काय गरज आहे का. आणि माइलस्टोन रिव्ह्यू म्हणजे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केल्यानंतर मी आता ज्या पोझिशनला येऊन पोहोचलोय तो माइलस्टोन जो मी ठरवलेला तो अचीव्ह झालाय का, टार्गेट अचीव्ह झालंय का. All key activities necessary to implement strategy are segregated in terms of time, events, or major resource allocation. Normally involves complete reassessment of the strategy. It also assesses the need to continue or refocus the direction of an organization. बघा स्ट्रॅटेजी ने मला जिस मुकाम पे मुझे लाकर खड़ा किया है उस मुकाम से आगे मुकाम है क्या, बरोबर आहे का? वो मुकाम है क्या बघायला आपण बघतो माइलस्टोन रिव्ह्यू. लक्षात आहे का? सिंपल. हे यांची काही गरज नाही आपल्याला कोणाची. These four strategic controls steer the organization and its different subsystems to the right track. They help organization to negotiate through the turbulent and complex environment. हे कंट्रोल काय करतात? कंट्रोल आपण योग्य दिशेने चाललोय का हे आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. जर चाललो नसेल तर कसं आपण तिथे जाऊ शकतो हे बघण्याकरता कंट्रोल गरजेचा असतो. लक्षात आलं का? कंट्रोल सिंपल स्ट्रॅटेजिक कंट्रोल. ओके, घेऊया 1-2 मिनिटाचा ब्रेक आणि शेवटचा बघूया पॉइंट. चला बॅक आफ्टर द ब्रेक. स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मेजर्स. शेवट. कंपनीज परफॉर्मन्स डिपेंड्स हेवीली ऑन एक्झिक्युशन ऑफ स्ट्रॅटेजी. साहजिक आहे. आता एवढं रामायण झाल्यानंतर विचारून उपयोग नाही, रामाचे वडील कोण होते. एक्झिक्युशन स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट केल्याशिवाय मला रिझल्ट मिळणार आहेत का? नाही. हा घाट कशासाठी घातलाय? गोल अचीव्ह करण्याकरता, रिझल्ट मिळवण्याकरता. कंपनीज दॅट कंटिन्युअसली आउट परफॉर्म देअर कॉम्पिटिटर्स आर दोज हु एक्झिक्यूट वेल. बघा जे स्ट्रॅटेजी चांगली इम्प्लिमेंट करतात तेच सक्सेसफुल होतात. व्हरायटी ऑफ बिझनेसेस शुड एक्सप्लोर अबाउट युटिलायझिंग स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मेजरमेंट. एसपीएम स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मेजरमेंट. जो परफॉर्मन्स मी आता करतोय, जी स्ट्रॅटेजी मी इम्प्लिमेंट करतोय ती व्यवस्थित होते का नाही त्या परफॉर्मन्सचं मेजरमेंट करण्यात आलं पाहिजे, मेजरमेंट केलं पाहिजे. इज अ मेथड that increases line executives understanding of organization strategic goals and offers a continuous system for tracking progress through clear cut performance measurement. बघा स्ट्रॅटेजिक गोल्स काय आहेत माझे, ते एक्झिक्युटिव्ह स्ट्रॅटेजीज लोकांना कळवून देणे आणि त्यांना इनेबल करणे की परफॉर्मन्स माझा वेळ टू वेळी कसा आहे का, व्यवस्थित चालू आहे का नाही चालू आहे बघण्याकरता. इट हेल्प्स टू एलिमिनेट सिलोज बाय इस्टॅब्लिशिंग कॉमन लँग्वेज अमंग all divisions of organization so they may communicate openly and productively. सिलोज म्हणजे काय? लँग्वेज गॅप, लँग्वेज बॅरियर, कम्युनिकेशन बॅरियर कमी करून एका डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंटला कम्युनिकेशन ओपन आणि प्रोडक्टिव्हली व्हावं याकरता आपण एसपीएम घेतो. बरोबर आहे का? काय एसपीएम साठी डिपार्टमेंटल कम्युनिकेशन गरजेचं आहे, कारण जोपर्यंत सगळे डिपार्टमेंट मिळून सिंक्रोनाइज काम करत नाहीत तोपर्यंत मला रिझल्ट मिळणार आहेत का? नाही मिळणार आहेत. Measures are key indicators that organizations use to track the effectiveness of strategies and make informed decisions about resource allocation. तेच एसपीएम ने मला प्रोग्रेस करते स्ट्रॅटेजीची. तर मेजर्स प्रोव्हाइड अ स्नॅपशॉट ऑफ ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स. थोडक्यात काय? रिझल्ट तुमच्या एक हातात, एक जसं तुमच्या ह्याचा अटेम्प्टचं एक पत्रक तुमच्या हातात, लव्ह लेटर शेवटी सक्सेसफुल अनसक्सेसफुल, तसं हे तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्स एका कागदावर आणून देतं. लीडरला काय करतं त्यामुळे वेदर स्ट्रॅटेजीज आर अलाइन्ड विथ देअर गोल्स ऑब्जेक्टिव्हज अँड मेक नेसेसरी ऍडजस्टमेंट टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स. एकदा चालू परफॉर्मन्स मला कळाला की मी त्याला कम्पेअर करू शकतो माझ्या स्टँडर्डशी आणि जर स्टँडर्डशी मॅच होत नसेल तर चेंजेस आणून मी तो परफॉर्मन्स अचीव्ह करायचा प्रयत्न करू शकतो.
Key performance measures indicators must be created, selected, combined into reports and acted upon. That strategy implementation can have tangible outcomes. Firstly, there needs to be a clear cause and effect relationship between the indicators and outcomes. Secondly, KPI are key performance indicators. KPI, key performance indicators, to be carefully chosen because they will influence the behavior of people within the organization. However, managers should be aware of paralysis by over analysis. लक्षात आलं का? काय आहे तुम्हाला सांगतो. स्ट्रॅटेजी तयार करण्याकरता क्लिअर रिलेशनशिप पाहिजे. कशात? की मला काय पाहिजे, मला काय पाहिजे हीच की परफॉर्मन्स इंडिकेटर. की काय गोष्टी अचीव झाल्यामुळं मी असं म्हणेन की माझा परफॉर्मन्स अचीव झाला. की परफॉर्मन्स इंडिकेटर यांच्यामध्ये आणि माझ्या एक्सपेक्टेशन्स मध्ये पाहिजे एक क्लिअर अंडरस्टँडिंग, क्लिअर कोऑर्डिनेशन. आणि मॅनेजर शुड बी अवेअर ऑफ पॅरालिसिस बाय ओव्हर अनालिसिस. काय होतं? ओव्हर अनालिसिसनी पॅरालिसिस होतो. थोडक्यात काय? ओव्हर अनालिसिस जेव्हा आपण करायला जातो तेव्हा आपण ओव्हरली इन्व्हॉल्व्ह होतो थिंग्स मध्ये. ओव्हरली अनालिसिस केल्यामुळे आपण ओव्हर एक्सपेक्ट करतो. ओव्हर एक्सपेक्टेशन्समुळे ऑर्गनायझेशन त्या एक्सपेक्टेशन्सला मीट करू शकत नाही एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सपेक्टेशन्समुळे, आणि हळूहळू करत सगळं ऑर्गनायझेशन ठप्प व्हायला सुरुवात होते. सगळे गोल्स मागं पडायला सुरुवात होते. त्यामुळे ओव्हर अनालिसिसमुळे होतो पॅरालिसिस. लक्षात आलं का? मॅनेजिंग द पॉलिटिकल aspects ऑफ इम्प्लिमेंटिंग स्ट्रॅटेजी. People involved in planning process may be affected by two sets of forces: the rational forces of openness, communication, self-analysis. On the other hand, there could be political forces concerned with preserving empires and fostering internal rivalry that urge knowledge retention, selective communication and caution. बघा ह्यांनी किती महत्व दिले. दोन प्रकारच्या फॅक्टर्स, पॉलिटिकल्स आणि बाकीचे. म्हणजे पॉलिटिकल किती महत्वाचा फॅक्टर आहे बघा. आता पॉलिटिक्स मे बी इंटरनल ऍज वेल एज एक्सटर्नल. इंटरनल पॉलिटिक्स पण खूप असतं बाळांना, आता हे मला सांगायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी इंटरनल पॉलिटिक्स हे असतं थोडंफार. When these two techniques conflict, politically acceptable aspects may end up in the explicit strategy, where sensitive elements may form unspoken plan that contains the implicit strategy. बघा, जेव्हा तुमचे पॉलिटिक्स, बघा पॉलिटिकल जो फॅक्टर्स आहेत ते कुठे कुठे तुम्हाला गरजेचे असतात. प्रिझर्विंग एम्पायर्स, फॉस्टरिंग इंटरनल रायव्हलरी, दॅट अर्ज नॉलेज रिटेन्शन, सिलेक्टिव्ह कम्युनिकेशन. पॉलिटिकल्समुळे काय होतं? पॉलिटिकल फॅक्टर्समुळे तुमचं एम्पायर किती वर जाणार आहे, कसं जाणार आहे हे ठरतं. सो जेव्हा पॉलिटिकल फॅक्टर्स आणि रॅशनल फोर्सेस, कम्युनिकेशन वगैरे हे कॉन्फ्लिक्ट करतात तेव्हा दोन्ही करता वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपोआप तयार होतात. कम्युनिकेशन लक्षात घ्या, कम्युनिकेशन फाइंड्स इट्स वे. पॉलिटिक्स साठी तुम्हाला एक्सप्लिसिटली स्ट्रॅटेजी तयार करावी लागते पॉलिटिकल फॅक्टरशी डील करण्याकरता. पण कम्युनिकेशन साठी जर स्ट्रॅटेजी तयार केली नसेल तर आपोआप तो पायंडा पडत पडत एक इनफॉर्मल कम्युनिकेशन तयार होतं, ज्याला आपण म्हणतो इम्प्लिसिट स्ट्रॅटेजी. लक्षात आलं का? लक्षात घ्या, जिथं कम्युनिकेशन नसतं ना तिथं कुठं ना कुठं तरी तयार होतच एक स्पेसिफिक लाईन ऑफ अथॉरिटी तयार होत जाते, जी की अनडिसाइडेड असते, ज्याला आपण म्हणतो अनस्पोकन प्लॅन, इम्प्लिसिट स्ट्रॅटेजी. लक्षात आलंय का? जेव्हा पॉलिटिकल फॅक्टरसाठी आणि ह्याच्यासाठी क्लिअरली एक कोऑर्डिनेशन होत नाही तेव्हा दोन्ही करता वेगवेगळी स्ट्रॅटेजी तयार होते. पॉलिटिक्स साठी तयार करावी लागते आणि कम्युनिकेशन साठी आपोआप स्ट्रॅटेजी तयार होते. लक्षात आहे का? सोपं आहे का अवघड काय वाटतंय का? नाही. टाइप्स ऑफ परफॉर्मन्स मेजर्स, एसपीएम, ह्याला मी करणारे स्टार मार्क्स. एसपीएम, व्हेरियस टाइप्स ऑफ एसपीएम्स. बघा, फायनान्शियल मेजर, साहजिक आहे ना बाळांनो. फायनान्शियल मेजर काय? प्रॉफिट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि माझे फायनान्शियल रेशियोज, की फायनान्शियल रेशियोज. फायनान्शियल मेजर्स, रेव्हेन्यू ग्रोथ, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट मार्जिन, प्रोवाइड अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स अँड एबिलिटी टू जनरेट प्रॉफिट. फायनान्शियल इंडिकेटरनी काय करणार आहे मला? फायनान्शियल परफॉर्मन्स. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन मला कुठून कळणार आहे? कस्टमरचे रेटिंग्स, कस्टमरचे रिव्ह्यूज आणि फीडबॅक्स ह्याच्यातून मला कळणार आहे की माझा कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा परफॉर्मन्स माझा व्यवस्थित चालू आहे का नाही. बघा, कस्टमर लॉयल्टी, सॅटिस्फॅक्शन, रिटेन्शन, एबिलिटी टू मीट कस्टमर नीड्स. बघा, मला काय कळणार आहे? रिव्ह्यूजमुळे, लॉयल्टीमुळे मला कळणार आहे की माझे ऑर्गनायझेशन कस्टमरला व्यवस्थित सर्व करते का. मार्केट मेजर्स म्हणजे माझा मार्केट शेअर, मार्केट ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी, माझा कस्टमर बेस, बरोबर का. कस्टमरचे रेफरन्स म्हणजे किती कस्टमर माझं प्रोडक्ट दुसऱ्याला रेफर करतात, त्यावरनं मला मार्केटमध्ये माझं स्टँड आउट करणार आहे आणि मार्केटची कॉम्पिटिटिव्हनेस कळणार आहे. जर जास्ती लोक माझं प्रोडक्ट रेफर करतात त्याचा अर्थ मी मार्केटमध्ये चांगला परफॉर्म करतोय. मार्केट मेजर्स आर फेवरेबल.
एम्प्लॉई मेजर्स म्हणजे एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, एम्प्लॉई टर्नओव्हर रेट. टर्नओव्हर रेट म्हणजे काय, किती लोक येतात जातात आता तुमच्याकडे. टर्नओव्हर रेट कमी पाहिजे. हाय टर्नओव्हर याचा अर्थ लोक येतात जातात ते चुकीचं आहे. का, कारण मग ऑर्गनायझेशनला सारख्या ट्रेनिंगच्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात, सारख्या त्या लोकांना ट्रेनिंग वगैरे द्याव्या लागतात. एम्प्लॉई मेजर्स सच एज एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, टर्नओव्हर रेट, एम्प्लॉई एंगेजमेंट provides insight into the organization's ability to attract and retain talented employees and create a positive work environment. बघा, एम्प्लॉई तुमच्याशी किती खुश आहेत त्याच्यावर ठरणार आहे की तुमची परफॉर्मन्स एम्प्लॉईज टुवर्ड्स कसा आहे, चांगला आहे का. लक्षात आलं का. पुढचं मेजर आहे इनोव्हेशन मेजर सच एज R&D, पेटंट ऍप्लिकेशन, पेंडिंग अँड न्यू प्रोडक्ट लॉन्चेस प्रोव्हाइड इन्साइट टू ऑर्गनायझेशन एबिलिटी टू इनोव्हेट अँड क्रिएट. बघा, जर तुम्ही इनोव्हेशनच्या टुवर्ड्स स्ट्रॅटेजी तयार करत असाल तर तुम्ही किती प्रोडक्ट्स इनोव्हेट केले, त्याकरता तुम्ही किती पैसा ओतला त्याच्यात, आणि नवीन प्रोडक्ट किती मार्केटमध्ये आणले, यावरून ठरणार आहे की तुम्ही किती इनोव्हेशन करता, तुमच्या इनोव्हेशनचे गोल्स मॅच होत आहेत का नाही. एन्व्हायरमेंटल मेजर्स म्हणजे काय, तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये वेस्ट किती आणता, एन्व्हायरमेंटल हॅझार्ड्स तुम्ही किती कमी करायचा प्रयत्न करता. एनर्जी कन्झम्पन साठी तुम्ही रिन्युएबल सोर्सेस वापरता का नॉन रिन्युएबल वापरता, त्यावरनं एन्व्हायरमेंटल मेजर्स सच एज एनर्जी कन्झम्पन, वेस्ट रिडक्शन, कार्बन इमिशन प्रोव्हाइड इन्साइट इनटू इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट अँड एफर्ट टू ऑपरेट इन अ सस्टेनेबल मॅनर. बघा, तुमच्या पोल्युशनच्या वगैरे ह्या इमिशन्समुळे काय करणार आहे आपल्याला की तुमची एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल कंपनी आहे का. सो बघा, की स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मेजर कोणते कोणते आहेत. फायनान्शियल आहे, कस्टमर आहे, मार्केट आहे, त्याच्यानंतर तुमचं एम्प्लॉई आहे, इनोव्हेशन आहे आणि एन्व्हायरमेंट आहे. लक्षात आलं का. सिंपल आहे, तुम्ही हे लिहू शकता, तुमच्या रिझनेबल डोकं लावून लिहू शकता. टुवर्ड मोर हॉलिस्टिक मेजर्स ऑफ स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स. बघू काय, डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट थॉट अँड प्रॅक्टिस हॅज पर्सिस्टंटली पुश्ड द फ्रंटायर ऑफ परफॉर्मन्स बियॉन्ड फायनान्शियल मेट्रिक्स. दस द ट्रिपल बॉटम लाईन फ्रेमवर्क TBL emphasize people and planetary concerns besides profitability of economic prosperity alone. The quadruple bottom line adds the fourth P to add spiritual dimension and named purpose. बघा, तुमच्या परफॉर्मन्स मेजर्स कोण कोण डिराईव्ह करतं, पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट. बघा, प्रॉफिट चांगले असेल तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे, पीपल तुमच्याशी खुश असतील परफॉर्मन्स चांगला आहे. पीपल मध्ये कोण येणार आहे, एम्प्लॉई, कस्टमर ते सगळं, आणि प्लॅनेट मध्ये काय तर एन्व्हायरमेंट येतं, बरोबर, एका पॉलिटिकल, लीगल वगैरे ऍस्पेक्ट्स येतात. या तिन्ही गोष्टी व्यवस्थित चालल्या तर तुमचं एन्व्हायरमेंट सस्टेनेबल आहे. लक्षात आलं का. सिंपल, एन्व्हायरमेंट तुमचं स्ट्रॉंग आहे. त्यांनी केला चौथा एक पॉइंट ऍड झाला त्यात, पर्पज. ज्या पर्पज साठी हे सगळं तुम्ही करताय तो पर्पज पण तुमचा सॅटिस्फाईड होत असेल आणि सगळी जनता तुमच्यावरती खुश असेल, तुम्ही सगळ्या लोकांना कन्सिस्टंटली चांगले परफॉर्मन्स डिलिव्हर करू शकत असाल तर तुम्ही सक्सेसफुल आहात. तुम्ही परफॉर्मन्स तुम्ही चांगला अचीव्ह केलेला आहे. लक्षात आलं का. सिंपल. तर इम्पॉर्टन्स ऑफ परफॉर्मन्स मेजर. आता हे वरचे परफॉर्मन्स मेजर्सचं महत्व काय आहे, काय महत्व आहे. गोल अलाइनमेंट. परफॉर्मन्स मेजर हेल्प ऑर्गनायझेशन अलाइन देअर स्ट्रॅटेजीज विथ देअर गोल्स इन्शुरिंग दॅट दे आर ऑन ट्रॅक टू अचीव्ह देअर आउटकम्स. बघा, जे मी एक्सपेक्ट केलं होतं ते मी अचीव्ह करतो का नाही हे मला त्या मेजर्सवरून कळणार आहे, आणि त्या मेजर्सवरून मला ह्या गोष्टी कळाल्या तरच मी माझी स्ट्रॅटेजी आणि गोल अलाइन करून त्याच्या स्पेसिफिक ऍक्शन्स घेत पुढे जाऊ शकणार आहे. रिसोर्स अलोकेशन. बघा, परफॉर्मन्स मेजर्स प्रोव्हाइड ऑर्गनायझेशन विथ द इन्फॉर्मेशन दे नीड टू मेक इन्फॉर्म डिसिजन्स अबाउट रिसोर्स अलोकेशन, एनेबलिंग देम टू प्रायोरिटाइज एफर्ट्स अँड अलोकेट रिसोर्सेस टू एरियाज दॅट विल हॅव ग्रेटेस्ट इम्पॅक्ट ऑन देअर परफॉर्मन्स. बघा, वरच्या पैकी मला सांगा, साहजिक आहे, या सहाही मेजर्स पैकी जे मेजर माझा व्यवस्थित परफॉर्म करत नाहीये तिथंच मला माझे रिसोर्स अलोकेट करायचे, तिथंच तर मला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, बरोबर आहे का. आता मला कुठे इम्प्रुव्हमेंटची गरज आहे हे कळण्याकरता मला माहित पाहिजे की मी करंटली ह्या मेजर्स मध्ये कसा परफॉर्म करतो. लक्षात आलंय का. ते मला कळलं तरच मी ठरवेन की माझा खर्च म्हणजे वेळ, पैसा आणि माणसं कुठं खर्च करायचे आहेत आणि कुठं नाही. लक्षात आलं का. कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. Strategic performance measures provide organization with framework of continuous improvement, enabling them to track their progress and make adjustments to improve the performance over time. साहजिक आहे, प्रत्येकाचा एकच फायदा आहे. मला मेजरमेंट वरून काय करणार आहे, ट्रॅक करता येणार आहे की मला मी आत्ता कुठे आहे आणि नंतर मी त्या कॉन्स्टंटली इम्प्रुव्हमेंट करून मी आणि वर जाऊ शकतो. एक्सटर्नल अकाउंटेबिलिटी. एक्सटर्नल अकाउंटेबिलिटी म्हणजे काय. स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मेजर्स हेल्प ऑर्गनायझेशन डेमॉन्स्ट्रेट अकाउंटेबिलिटी टू स्टेक होल्डर्स इन्क्लुडिंग स्टेक होल्डर्स, कस्टमर्स, रेग्युलेटरी बॉडीज बाय प्रोव्हाइडिंग क्लिअर अँड ट्रान्सपरंट पिक्चर ऑफ देअर परफॉर्मन्स. बघा, मला माझ्या परफॉर्मन्स वरून काय कळणार आहे की मी कुणाला देणं लागतो. आज मी स्टेक होल्डर्सला देणं लागतो, त्यांना मी प्रॉफिटचा शेअर देणार आहे, शेअर होल्डर्सला, बरोबर. कस्टमर्सला काय देणार आहे, मी सॅटिस्फॅक्शन द्यायचंय, आणि रेग्युलेटरी बॉडीजला मी काय देणं लागतो, टॅक्स देणं लागतो. सो प्रत्येकाचं माझं जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अकाउंटेबिलिटी आहे,
बाकी फॅक्टर्स करता, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट करता ती मला कळू शकते माझ्या स्ट्रॅटेजिक आपल्या परफॉर्मन्स मेजरमेंट्समुळे. लक्षात आहे का? फायनान्शियलमुळे मला कळणारे गव्हर्नमेंटला काय द्यायचं, कस्टमर मेजरमेंटवरनं कळणारे मला कस्टमरला अजून काय देणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? सो हे बेसिक फायदे आहेत मेजरमेंटचे. थोडक्यात काय, मला माझी आजची सिच्युएशन कळती आणि मला कुठे जायचंय ह्या गोष्टींच्या स्टेप्स मी घेऊ शकतो. हेच महत्व आहे स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मेजरमेंटचं. लक्षात आलं का? आलं का लक्षात? हो, आलं का लक्षात? चला पुढे जाऊया. लास्ट, चुझिंग द राईट स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मेजर. आता बघा, या 6 मेजर्स पैकी आपला कुठला तरी एक चूज करायचा आहे, बरोबर आहे का? कारण सगळ्यांना ऍट अ टाइम सॅटिस्फाय करणं पॉसिबल आहे का? नाही. हळूहळू हळूहळू करत एक सॅटिस्फाय झाला की दुसरा झाला की तिसरा, असं करत करत आपल्याला पुढे जायचंय. सो या परफॉर्मन्स मेजर पैकी मला कोणता गरजेचा आहे हे कसं ठरवायचं? should choose strategic performance measure that are aligned with their goals and objectives and provide relevant and actionable information. थोडक्यात काय, माझ्या स्ट्रॅटेजीला सपोर्टिव्ह जे मेजरमेंट्स आहेत तेवढेच मेजर्स मला पकडायचे. शुड कन्सिडर द फॉलोइंग फॅक्टर्स. कोणते निवडायचे फॅक्टर्स वरच्या 6 पैकी याकरता मला ह्या 4 गोष्टी बघितल्या पाहिजेत. ह्याही स्टार मार्क आहेत. रिलेव्हन्स, परत तेच फालतूगिरी. रिलेव्हन्सचा पॉईंट हा वरती कव्हर झालाय. माझ्या स्ट्रॅटेजीला जे अलाइन आहेत, जे माझ्या स्ट्रॅटेजीला सपोर्ट करतात तेच फॅक्टर्स माझ्या करता आहेत रिलेव्हंट. शुड बी रिलेव्हंट टू ऑर्गनायझेशन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, प्रोव्हाइडिंग ऍक्शनेबल मिनिंगफुल इन्फो. This ensures that performance measures are directly aligned with what the organization aims to achieve and the information obtained can derive improvement and strategic decisions. सिंपल आहे. माझ्या गोल्सला अचीव करण्याकरता मदत जे करू शकतील ते मेजर्स आहेत माझे रिलेव्हंट मेजर्स. Data availability should be based on data that is readily available and can be collected in timely manner. This is important to ensure that organization can effectively gather and utilize data without significant delay or obstacles. बघा, जास्ती वेळ आणि जास्ती प्रयत्न न देता जो डेटा रेडिली अवेलेबल होऊ शकतो तो रिसोर्स आहे मला पिक करायचा आहे का? कारण जर डेटाच यायला वेळ लागला तर स्ट्रॅटेजी ठरवायला वेळ लागली. स्ट्रॅटेजी ठरवायला वेळ लागला तर मला इम्प्लिमेंट करेपर्यंत एन्व्हायरमेंट बदललेले असणार आहे. लक्षात आलं का? त्यामुळे डेटा रेडिली अवेलेबल पाहिजे. तिसरं, डेटा क्वालिटी डेटा आला पाहिजे. करेक्ट डेटा, ऍक्युरेट डेटा आला पाहिजे. ऍक्युरेट अँड रिलायबल डेटा आर क्रुशियल फॉर मेकिंग डिसिजन्स अँड असेसिंग द ट्रू परफॉर्मन्स ऑफ ऑर्गनायझेशन. जे मी करतोय त्यातून येणारा रिपोर्ट हा करेक्ट असला पाहिजे तरच मी चांगल्या गोष्टींसाठी चांगल्या स्टेप्स घेऊ शकणार आहे. डेटा टाइमलीनेस. डेटा is current and up to date. Timely data allows organization to make informed decisions quickly, enabling them to respond promptly to changes and emerging challenges. काय होणार आहे, जर मला वेळच्या वेळी डेटा मिळाला आणि जो मिळणारा डेटा तो अप टू डेट डेटा असेल तर मला साहजिक आहे जे डिसिजन्स मी घेणार आहे ते लेटेस्ट डिसिजन्स घेणार आहे आणि त्या डिसिजन्स नुसार मला लेटेस्ट सिच्युएशन, लेटेस्ट एन्व्हायरमेंटला मला टॅकल करता येणार आहे. These factors are important because they provide framework for organizations to assess the success of their strategies, identify areas for improvement, make informed decisions about resource allocation and strategic adjustments. Effective strategic performance measures should be relevant, meaningful, easy to understand, regularly reviewed and updated to ensure that the continued alignment with organization goals and objectives. बरोबर आहे का? कसे सिलेक्ट करायचे हे 4 फॅक्टर्स कोणते? रिलेव्हन्स आणि डेटा अवेलेबिलिटी, क्वालिटी आणि तुमचं टाइमलीनेस. या 4 गोष्टी मला काय करणार आहेत? स्पेसिफिक मेजर मी पिक करणार, त्या मेजरला सॅटिस्फाय केलं की पुढच्या मेजरकडे मी वळणार आहे. आणि अशाने काय होणार आहे, जेव्हा ह्या 4 गोष्टी मी बघत जातो तेव्हा मी ते मेजर्स माझ्या गोल्स ऑब्जेक्टिव्हला कसे अलाइन राहतील, आम्ही सगळे एकत्र कसे चालू आणि स्ट्रॅटेजीचे ऑब्जेक्टिव्ह माझे कसे अचीव्ह करू याकरता मला मदत राहणार आहे. लक्षात आलं का? हे आहे सिंपल एकदम स्ट्रॅटेजी इव्हॅल्युएशन आणि कंट्रोल. 6 मेजरमेंट फॅक्टर्स आहेत परफॉर्मन्स मेजरचे आणि ते कोणतं मेजर पिक करायचं याकरता 4 फॅक्टर्स आहेत. बरोबर आहे का? असा होता हा 5वा धडा. थोडा रटा, थोडा कॉन्सेप्च्युअल पण समजायला सोपा. पूर्ण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये मला असं वाटत नाही की कोणती कन्सेप्ट असेल जी आपण सोडली असेल. मॉड्यूलच्या पार डॉट पासून कॉमा पर्यंत सगळं आपण पाहिलेलं आहे. ओके, अशा तऱ्हेने आपण आता कन्क्लूड करतोय आपला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची बॅच. ओके, आता ह्याच्या पुढे काय? ह्याच्या पुढे आता आपण एक छोटे व्हिडिओज टाकू की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा अभ्यास कसा करायचा आहे. पेपर पॅटर्न मध्ये थेरी क्वेश्चन्स कशा स्वरूपाने आपल्याला येणार आहेत, त्याला आन्सरिंग कसं करायचं आपल्याला, एमसीक्यूज कसे अटेम्प्ट करायचे, काय करायचे, या सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस करू इथून पुढे. आणि थोड्या कालावधीनंतर मी याच्या समराइज नोट्स पण आपल्याला देईन. ओके, अशा तऱ्हेने आपला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा सिलेबस संपलेला आहे. जर तुम्हाला काही जरी डाऊट आला तरी मी टेलिग्रामवर आहे अवेलेबल, युट्यूबवरती कमेंट्समध्ये मी अवेलेबल असेल. थोडाफार वेळ लागेल पण मी तुमच्या कमेंट्सना, तुमच्या क्वेश्चन्सला जरूर रिस्पॉन्ड करेन. ओके, इट वॉज अ नाईस टाइम विथ यू गाईज.
तुमच्या सर्वांना मी पूर्ण मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्ही सप्टेंबरचा अटेम्प्ट क्लिअर करावा अशी देवाकडे इच्छा करतो, प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके का? चला, अशा तऱ्हेने आपला पूर्ण कोर्स संपलेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद. द सीए प्रोफेसर आपलं चॅनल कायम आपल्या सोबत असेल. आपण नवीन नवीन गोष्टी कायम आपल्यासाठी घेऊन येत राहू. सो आपल्याला काही अनसबस्क्राईब करायचं नाही, सबस्क्राईब करून ठेवायचंय, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळत राहतील, नवीन नवीन सेशन्स येतील. लाईक करायचे, कॉमेंट करायचे, आपली एंगेजमेंट वाढवायची आहे. आणि ज्या ज्या लोकांपर्यंत चॅनल पोहोचलं पाहिजे त्या लोकांपर्यंत पोहोचवा, एंगेजमेंट वाढवा, ज्यामुळे मला एनकरेज म्हणजे एक मोटिवेशन मिळतं की नवीन नवीन कंटेंट मी फ्रीचा चांगला एक डिलिव्हर करू शकतो. फ्री आहे तर लुटा आणि बाकीच्यांना पण लुटायचा चान्स द्या. ओके, द सीए प्रोफेसर सायनिंग ऑफ. गुड बाय, टेक केअर.